नमस्कार, मी मेघराज गवारे आणि तुम्ही बघताय क्रांती न्यूज. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत. तसेच पुण्यामध्ये देखील महानगरपालिकेच्या इलेक्शनचे डोल वाजलेले आहेत. प्रत्येक उमेदवार उमेदवारी अर्ज भरताना दिसतोय आणि आपण या अगोदर काय मतदारांसाठी काम केलेत ते मतदारांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. अशातच बीजेपीचे विजयजी मोरे यांनी समाजसेवा तर आजपर्यंत केलीच आहे, परंतु त्यांनी आजपर्यंत मतदारांसाठी नक्की काय केले किंवा काय करणार आहेत किंवा हडपसरचा विकास नक्की काय करणार आहेत किंवा हडपसरच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट त्यांच्याकडे काय आहे हे आपण पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत. तर सर, सुरुवातीला क्रांती न्यूज मध्ये तुमचं खूप खूप अभिनंदन. सर, पहिलाच प्रश्न हा पडतोय, तुम्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल किंवा कोरोनाच्या काळामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी एवढी समाजसेवा तुम्ही करताय, या आज जे तुम्ही करताय त्यामधून देखील डेव्हलपमेंट होत आहे, समाजसेवा आज पण होतीये. तुम्हाला राजकारणात काय वाटलं? खरं तर मी 88 पासून या हडपसर पंचक्रोशीमध्ये मी आलेलो आहे आणि तेव्हापासून माझं सामाजिक काम चालू आहे. आणि मी सामाजिक काम करत असताना अनेक वर्ष 2002 पर्यंत मी फक्त सामाजिक कार्यकर्ता होतो. समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, समाज बदलला पाहिजे, समाजातल्या ज्या अडीअडचणी आहेत, गोरगरीब माणसं आहेत, ती माणसांना न्याय मिळाला पाहिजे. कारण आज आपण जर पाहिलं तर खूप लोकांना स्वतःचे प्रश्न मांडता येत नाहीत, अतिशय खिचपत आणि अनेक अडचणींचा सामना करत ती माणसं जीवन जगत असतात. मी 91-92 ला व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर व्यवसाय करत असतानाही माझी सामाजिक कामं चालूच होती. मी वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच काम करत होतो. त्या अगोदर सुद्धा डॉक्टर कुमार सप्तर्षी असतील, मोहन धारिया असतील, त्याचबरोबर अण्णा हजारे असतील, अशा दिग्गज नेत्यांबरोबर आणि हडपसर पंचक्रोशीमध्ये विठ्ठल तुपेंबरोबर आम्ही या प्रत्येक नेत्याबरोबर मी त्यांचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून मी प्रत्येक वेळी काम केलंय. वनराईमध्ये मोहन धारियांबरोबर जे मी काम करत होतो ते काम पूर्ण त्यावेळी सामाजिक वनीकरणाचं काम त्यांनी चळवळ हातात घेतलेली होती. वनराई ही संस्था स्थापन केली होती आणि त्या संस्थेचा मी स्थापनेपासूनचा सदस्य. तर मी त्यांच्याबरोबर काम करताना मी काय केलं की हडपसर पंचक्रोशीमध्ये सुद्धा मी झाडं लावायला सुरुवात केली. म्हणजे आज आपण उत्कर्ष नगर, अनेक सोसायट्या, कारण या ठिकाणी हे नव्यानं डेव्हलप झालेला तो भाग होता त्यावेळेची जर गोष्ट पाहाल तर. आणि बंटर स्कूल सारख्या ठिकाणी कुठेही झाडं नव्हती, नुसती केवळ खुरटी झुडपं, गवतं अशी सगळा हा हडपसर परिसर होता. इथल्या तुकाई टेकडीवरती तर एकही वृक्ष नव्हता, एक सिंगल वृक्ष सुद्धा नव्हता, केवळ असं गुळगुळीत झालेली टेकडी. तर अशा याच्यामध्ये मी मोहन धारियांच्या वनराईच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी एक नर्सरीचं हे दिलं, युनिट दिलं की तुम्ही त्या ठिकाणी रोपं तयार करा, ती हवं तर आम्ही घेऊ, कॉर्पोरेशनला देऊ किंवा तुम्ही प्रत्यक्ष लागवड करा, त्याचं फक्त आम्हाला रेकॉर्ड द्या. आणि त्या नर्सरीतून माझी 88-89 ला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये आम्ही काही शोभेची रोपं बनवत नव्हतो, त्यामध्ये सावलीची जी झाडं आहेत, रस्त्याला जी गरज पडते आणि सावलीच्या झाडांची लागवड झाली पाहिजे, हा मोहन धारियांचा आहे त्यावेळी. कारण भारताचं पर्यावरण सगळं पूर्ण बिघडलेलं होतं, वृक्षतोड मागच्या पिढीने प्रचंड केलेली होती आणि त्यावेळी ती आंदोलन हातात घेण्याची गरज मोहन धारियासारख्या माणसाला पडलेली होती. ते नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते भारताचे आणि त्या माणसाचा जो सामाजिक दृष्टिकोन होता, आज वनराईचं तर प्रचंड काम झालेलं आहे, त्याच्यात त्यांच्या मुशीमध्ये घडलेला मी सुरुवातीचा कार्यकर्ता आहे. तुम्ही सांगितलं की मी विठ्ठल तुपेंसोबत देखील जवळीक आहे तुमच्या आणि त्यांच्यासोबत काम केलंय. एखादा असा किस्सा आहे का की जो तुम्हाला आज पण आठवतोय की त्यांच्यासोबत काम केलेला? विठ्ठल तुपेंबरोबर तर माझी साधारण 10 वर्ष सातत्याने त्यांच्या बरोबर गेली. म्हणजे बऱ्याच वेळा विठ्ठल तुपे आणि मी, किस्से तर सांगण्यासारखे खूप आहेत, परंतु त्या माणसाचं एक समाजाशी असलेली नाळ अतिशय चांगली होती. प्रत्येक वेळी प्रत्येक छोट्या छोट्या कृतीमधून त्यांनी असे संस्कार केलेले आहेत आमच्यासारख्यांवर की तुम्ही समाजाचं, ज्याचं काही अस्तित्व नाहीये, तो शेवटी माणूस आहे. म्हणजे आज बिंग ह्युमन वगैरे शब्द आले, परंतु माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे, ही खरी शिकवण विठ्ठल तुपेंनी दिलेली आहे. बरोबर. आणि त्यांच्या सानिध्यात माझं सगळी जडणघडण झाली. अजून एक प्रश्न असा पडतोय, त्यांचंही काहीतरी हडपसरच्या बाबतीत एखादं स्वप्न असेल की हडपसरचं असं डेव्हलपमेंट झालं पाहिजे किंवा काहीतरी वेगळं स्वप्न असेल, मग ते स्वप्न आता पूर्ण होताना दिसतंय का?
आता किंवा त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करणार का? जर तुम्हाला जनतेने नगरसेवक म्हणून निवडलं तर नक्कीच त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करणार? मला त्यांनी 2002लाच हम्म, त्यावेळी ते माझं अनेक जे सामाजिक काम होतं हम्म. त्या सगळी कामं पाहता त्यांनी त्याच वेळी मला विचारलं होतं की विजू, तू किंवा तुझ्या मिसेसला या ठिकाणी मी तिकीट देतो. आणि खरं तर त्यावेळची परिस्थिती अशी होती की विठ्ठल तुपेंनी एखादी गोष्ट एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवला की तो माणूस मोठा झालाच म्हणून समजा. अच्छा, कारण त्यावेळचे विठ्ठल तुपे आणि शिवरकर ही या हम्म, हम्म. पंचक्रोशीतले दोनच नेते. बरोबर. परंतु आम्ही त्यावेळी आमची भावना सामाजिक, हम्म, हम्म, हम्म. आम्हाला राजकारणाचं घेणंच नव्हतं. अच्छा, तर मी त्यावेळी त्यांना सांगितलं, पाटील आम्ही खासदार आहे, बरोबर आम्हाला कशाला नगरसेवकाचं तिकीट बरोबर देताय, बरोबर तुम्ही खासदार म्हणजे आम्ही खासदार. बरोबर. आणि खरं तर मी त्या पद्धतीने कामं पण करायचो, म्हणजे हम्म, छोट्या हम्म, छोट्या हम्म. गोष्टी. कारण आम्हाला विठ्ठल तुपेंचा जो हे होता, सहवास लाभला. सहवास होता, हम्म, त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता. हम्म, हम्म, हम्म. निस्वार्थीपणे समाजाची सेवा करायची, हम्म. हे त्यांचं जे कायमचं ब्रीद होतं. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे तो माणूस झोपडपट्टीवाल्याशी त्याच पद्धतीने वागायचा. अनेक झोपड्यांमध्ये त्या माणसाने जाऊन जेवण केलेलं आहे. आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर असायचो. अच्छा. म्हणजे असं कुणाच्याही घरी म्हणजे जात पात धर्म याच्या हम्म, पलीकडे जाऊन हम्म, तो शेवटचा घटक आहे. म्हणजे अगदी या शेजारच्या झोपडपट्टीमध्ये बैलगाडी खाली राहणारे हम्म. नंदीवाले हम्म. यांना सुद्धा त्या काळात त्या माणसाने रेशन कार्ड मिळवून दिलं. भटके समाज आहेत, म्हणजे आजही त्या माणसाला दैवत जे समजलं जातं. हम्म, आणि हम्म, त्या माणसांचे विठ्ठल तुपेंचे जे विचार होते हम्म, ते सामाजिक परिवर्तनाचे होते. हम्म, त्यांनी साने गुरुजी शिक्षण संस्थेसारखी शिक्षण संस्था काढली. हम्म. एक या मदत ठिकाणी थांबवतो तुम्हाला. सॉरी, तुम्ही जे सांगितलं की त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या मिसेस किंवा तुम्ही नगरसेवक म्हणून मी तुम्हाला तिकीट देतो. बरोबर. जर आज भले त्यांचं तिकीट नसेल, हम्म. परंतु तुम्ही कुठल्याही पक्षातून असेल, अपक्ष असेल किंवा कशाही प्रकारे जर तुम्ही निवडून आले, हम्म. नगरसेवक जर झाले, तर त्यांचं स्वप्न पूर्ण होईल का? निश्चितच म्हणजे त्यांना आनंद, जिथं कुठे असतील त्यांना ते बघायला आनंद वाटेल का? निश्चितच. हम्म. कारण त्यावेळी चेतन तुपे तर राजकारणात नव्हते. हम्म, हम्म, हम्म. अगदी पाटलांनी चेतन तुपेला बोलवून घेऊन त्यावेळी माझ्या समोर सांगितलं होतं, अहो चेतन तुपेंना तुमच्या बरोबर घ्या. हम्म, हम्म. कारण माझी जी कामाची पद्धती होती, व्यावसायिक पद्धती होती. हम्म, हम्म, हम्म. आणि चेतन तुपे तसं माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत. अच्छा. आणि माझा त्यांच्या कुटुंबामध्ये वावर होता विठ्ठल हम्म, हम्म, तुपेंच्या. हम्म, तर त्यावेळी अनेक गोष्टी, म्हणजे तुला पुढे समाजाची कामं करायची, इथे बस, ती पत्र लिही, हम्म, एखादं हम्म. ऍप्लिकेशन कसं करायचं, एखाद्या अधिकाऱ्याला कसं जाऊन भेटायचं, अच्छा. एखाद्या कंपनीच्या हम्म, हम्म, हम्म. HR ला कसं भेटायचं, अशा हम्म. अनेक कामांमध्ये मला ते मुद्दाम सहभागी करून घ्यायचे. बरोबर. नाही, तुम्ही जे काम आणि करताय. जी मला त्यांनी शिकवण दिलेली आणि त्यांना जे अपेक्षित होतं, हम्म. अशी काही कामं खरं तर तेवढ्या चांगल्या प्रमाणात झालेली नाहीयेत. हडपसरमध्ये. म्हणजे मी विठ्ठल तुपेंना अनेक कामं करताना पाहिलेलं आहे. शिक्षण हम्म. संस्था चालवताना तो माणूस प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये साने गुरुजी शिक्षण संस्थेचा पसारा वाढवला. हम्म, हम्म, आणि त्यांना असं विधायक आणि कन्स्ट्रक्टिव्ह एखादी गोष्ट उभी राहिली पाहिजे. हम्म. मग राष्ट्र सेवा दलाच्या शाखेवरती सुद्धा ज्यावेळी ते येणार, हम्म, तिथं सुद्धा एक एक कार्यकर्ता घडवण्यासाठी तो माणूस काम करत होता. हम्म, हम्म. म्हणजे प्रत्यक्ष काम हम्म. आणि कामातून विकास झाला पाहिजे, बरोबर. ही जी त्यांची भावना होती. हम्म. म्हणजे त्यावेळी खरं तर खूप फंड्स कमी होते. त्यांच्या हम्म. आमदारकीच्या काळामध्ये तितकी त्यांनी त्यांच्या परीनं ज्यावेळी जो फंड होता त्याचं अतिशय चांगलं युटिलायझेशन केलं. अच्छा. कुठलाही भ्रष्टाचार नाही. त्यांच्या शेवटच्या निवडणुकीपर्यंत लोकांनी त्यांना स्वतःचे पैसे देऊन निवडून आणले, स्वतःचे भेळ खाऊन त्यांना निवडून आणले. अच्छा. म्हणजे निवडणुकींना खर्च करायचा नसतो, हम्म. कमवायचेच नाही तर खर्च का खर्च करायचे. का म्हणजे करायचा? आजचं जे राजकारण आहे, हम्म. हे आता इतर कुठल्याही नेत्यांमध्ये दिसून येत नाहीये. अच्छा. आताचं जे पोटभरू राजकारण सुरू झालेलं आहे, हम्म, हम्म. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मतं मागायची आणि निवडून आलं की भ्रष्टाचार करूनच पैसे कमवायचे. बरोबर आहे. कारण त्यांनी हे खर्च अगदी- केलेला असतो. हा खर्च केलेला असतो. म्हणजे ती आता राजकारण हा व्यवसाय झालाय. आणि विठ्ठल तुपे सारख्यांचं जे विजन होतं की हम्म. राजकारण हा व्यवसाय नसून ती एक समस्या. सामाजिक काम करण्याची, व्यापक बरोबर. करण्याची, राजकारण हे एक माध्यम आहे. बरोबर. एक उदाहरण म्हणून ते नेहमी सांगायचे, हम्म, हम्म. अरे जर आपण एखादी चांगली शाळा चालवली हम्म. तर त्याच्यातून भविष्यातले नागरिक घडतात. बरोबर. आणि ते शाळेमध्ये विना फीचं जर मुलं शिकवली गेली तर हम्म. ती पुढे चांगले डॉक्टर्स होतील, चांगले इंजिनियर्स होतील. हम्म. आणि त्यांना जर शिक्षणाला खर्चच झाला नाही हम्म. तर त्याला पुन्हा पैसे कमवायची गरज पडेल का? हम्म, हम्म. बरोबर. म्हणजे त्यांच्या ज्या सगळ्या शाळा आहेत त्या अनुदानित शाळा होत्या त्यावेळेच्या. हम्म. त्यामध्ये आजही फी नाहीये. हम्म.
परंतु आज जो शिक्षणाचा बाजार झालेला आहे आणि जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली, त्यांनी केलेल्या संस्कारांचा जर निश्चित मी उपयोग 100% करणार. तर त्याच्यातून आज पुणे महानगरपालिकेच्या सगळ्या शाळांचं अत्याधुनिकीकरण करणं, त्याच्यातून अतिशय म्हणजे कुठल्याही आज जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये त्या प्रश्नाकडे आपण येणारच आहे परत. तुम्ही एवढे वर्ष हडपसरमध्ये तुम्ही घालवलेत, आताचं डेव्हलपमेंट तुम्ही बघितलंय आणि सुरुवातीचं पूर्ण हिरवळ जी हडपसरमध्ये होती ती पण तुम्ही बघितली. थोडीसे आपले जे काही बघणारे लोक आहेत त्यांना सुरुवातीचं हडपसर कसं होतं किंवा हडपसरमध्ये जे काही आताची भाजी मंडई आहे ती कशी होती आणि आताचं डेव्हलपमेंट काय, ही जर थोडं सांगितलं तर आपण ते शाळेच्या प्रश्नाकडे आपण परत येणार आहे. तर हडपसर जर इथलं नागरी वस्तीचा जर विचार केला तर हे फारसं काही नव्हतंच. म्हणजे गोंधळनगरला फार थोडीशी घरं, महादेवनगरला थोडीशी घरं, तीही शेतावरती त्या ठिकाणी शेती करणाऱ्या लोकांनी जी घरं बांधलेली आहेत, मग थोडीशी कामगारांसाठीची घरं, त्याच्यामध्ये थोडीशी 4-2, कारण त्यावेळी या ठिकाणी तेवढंच इंडस्ट्रियलायझेशन सुद्धा झालेलं नव्हतं. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा विठ्ठल तुपेंचा फार मोठा सहभाग आहे की या ठिकाणी ज्या इंडस्ट्री आल्या, म्हणजे आज जर हडपसरच्या आजूबाजूला पाहिलं तर हडपसरला हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट आहे, त्यानंतर जुनी रामटेकडे इंडस्ट्रियल इस्टेट आहे. या इंडस्ट्रियल इस्टेटमुळे नंतर हा पसारा वाढला. ज्यावेळी शेतीवरती अवलंबून होतं त्यावेळी मांजरी भागात जवळजवळ काहीच नव्हतं. शेवळावाडी हा भाग फक्त शेतीवरचा होता. या 12 वाड्यांमध्ये वरती ज्या होळकरवाडी, वडाची वाडी वगैरे ह्या सगळ्या ज्या वाड्या आहेत, उरुळी देवाचीचा तिथे पाटलांचा नियमित संपर्क, परंतु त्या ठिकाणी काहीही नव्हतं. म्हणजे त्या लोक रोज डोक्यावरती किंवा गाडीवरती बैलगाडीमध्ये आपला भाजीपाला घेऊन ह्या हडपसर भाजी मंडईमध्ये, हे होलसेलची भाजी मंडई होती कारण इथं ग्राहकच नव्हता हडपसरला. जे काय होते शेतकरी होते आणि शेतकऱ्याचं जे स्वतःचं सेल्फ याची मॉडेल आहे तसंच ते मॉडेलमध्ये ही लोक सगळी जगत होती. जे इव्हन मगर पट्ट्यामध्ये सुद्धा फक्त त्यावेळी एक चांगला प्रकार असा होता की या ठिकाणी अगदी इम्पोर्टेड भाज्या सुद्धा त्याही काळामध्ये पिकवल्या जात होत्या. म्हणजे कलर कॅप्सिकम असतील, अनेक जे ब्रोकोली वगैरे ह्या ज्या सगळ्या ज्याला आपण इम्पोर्टेड भाज्या म्हणतो किंवा ज्या इथल्या स्थानिक नाहीत अशा भाज्यांचं पीक त्या ठिकाणी घेतलं जात होतं आणि त्याचं हे होलसेलचं केंद्र म्हणून ही हडपसर भाजी मंडई होती. त्यानंतर खरं तर आजपर्यंत भाजी मंडईच झाल्या नाहीत. बरोबर. जे ज्या त्याचं एक भाजी मंडई होलसेलचं फक्त या ठिकाणाहून जाऊन आता हडपसरला ते भाजी मंडई रिटेलसाठी उपलब्ध झाली. कारण त्या ठिकाणी मोठे मोठे ट्रक येत होते, अगदी यवत वगैरे ह्या भागातून लोक भाज्या घेऊन या ठिकाणी यायचे आणि इथून तो मुंबई, पुणे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये हा भाजीपाला जात होता. आताची जी भाजी मंडई आहे त्याच्यामध्ये आपण काय डेव्हलपमेंट केलं पाहिजे जेणेकरून तिथल्या जे भाजी विक्रेते आहेत किंवा येणारे शेतकरी आहेत त्यांना ते सोयीस्कर असेल? आता खरं तर ही भाजी मंडई ही रिटेलचीच भाजी मंडई होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर आता त्या भाजी मंडईमुळे भाजी मंडई आहे आणि आणखी विभागवार भाजी मंडया नाही झाल्या. आज या ठिकाणची खरं तर शोकांतिका आहे जी विठ्ठल तुपेंच्या बोलण्यात सुद्धा नेहमी यायचं की आपल्याला प्रत्येक 20-25 हजार लोकसंख्येमागे एक भाजी मंडई तयार झाली पाहिजे. तर ते स्वप्न निश्चित कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मला पूर्ण करता येईल. आणि आत्ताची जी भाजी मंडई आहे ही भाजी मंडईला सगळ्यात महत्वाचा आहे पार्किंगचा प्रश्न. कारण त्या ठिकाणी आज दुतर्फा पार्किंग होत आहे. या ठिकाणी पे अँड पार्कच नाही. आज जवळजवळ तो नाही म्हटलं तर 1-1.5 एकराचा प्लॉट आहे. त्याच्यात जर व्यवस्थित काम केलं गेलं तर त्याला अंडरग्राऊंड पार्किंग होऊ शकतं, समतल बाजार राहू शकतो, त्याच्यावरती पुन्हा पार्किंग होऊ शकतं, अगदी 2-3 मजल्यांचं पार्किंग होऊ शकतं. हे तुम्हाला सगळं डेव्हलपमेंट करायचंय? निश्चितच. म्हणजे माझा जो सुरुवातीचा प्रश्न होता की तुम्हाला राजकारणात का जायचंय, हे डेव्हलपमेंट करायचंय तर तुम्हाला याच्यासाठी आहे की लोकांचे प्रश्न मुळापासून सुटले पाहिजेत. कारण या ठिकाणी आज रोज जर हडपसरला पाहिलं तर रोज पार्किंग वरती कारवाई केली जाते. जर पे अँड पार्कच नाहीये तर कारवाई करावीच लागेल. हे सगळे चेंजेस करण्यासाठी तुम्हाला प्रश्नच जर सुटले नाही तर प्रश्न म्हणजे पथरवेळे रस्त्यावर उभे राहतात म्हणून ट्रॅफिक जाम होता अशी आपण एक हडपसरची कायम तक्रार ऐकतो. परंतु ही तक्रार पाहणे जर पार्किंगची व्यवस्थाच नाहीये, पथारीचं झोनच नाहीये, कारण जोपर्यंत पथारी झोन निर्माण केले जाणार नाहीत आणि ठिकठिकाणी पथारी झोनचे आरक्षण आहेत, ही प्रत्येक शहरामध्ये आरक्षित जमिनी आहेत का तर आहेत. म्हणजे हडपसरमध्ये साधारण 1000+ आरक्षण आहेत. परंतु त्या आरक्षणांवरती
त्या वास्तू उभ्या केल्या गेलेल्या नाहीत. त्या ठिकाणी कॉर्पोरेशनने जे त्या ठिकाणी बोर्ड दाखवलं पाहिजे, त्याच्यासाठी जे बेसिक इन्फ्रा उभं केलं पाहिजे ते केलं गेलेलं नाही, म्हणून त्या प्लॉटवरती अतिक्रमण होत आहेत. बरोबर. त्याच्यावरती कुठेतरी अनधिकृत झोपड्या उभ्या राहत आहेत आणि त्याच्यामुळं अनेक प्रश्न पुन्हा निर्माण होतात. बरोबर. आज केवळ या सोलापूर रोडचं आणि सासवड रोडचं जर म्हणाल तर बॉटलनेक झालेलं आहे. कारण का तर त्याला जे डीपी रोड झाले पाहिजे तेच झालेले नाहीये. बरोबर आहे. तुम्ही ट्रॉफिकचा मुद्दा काढला त्यामुळे एक प्रश्न आठवतोय की ज्या पीएमपीएलचा जो आता हडपसरचा जो आपला चौक आहे तिकडून जो पीएमपीएल बसचा जो डेपो आहे, जर काही बसेसला इकडे यायचंय तर ते तिकडून म्हणजे 15 नंबरकडे जाऊन वापस न येण्यापेक्षा ते डायरेक्ट एंट्री करतात इकडच्या साईडला आणि त्यामुळे पूर्णपणे गाड्या थांबतात किंवा ट्रॉफिक जास्त होतं. मग उद्याच्याला प्रशासनाने त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजे? मी खरं तर या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनाही मी याच्या पूर्वी सुद्धा ती गोष्ट दाखवून दिलेली आहे की या ठिकाणी जे गाडीतळ चौकामधून डेपोमध्ये खरं तर फक्त आत इनचं गेट असावं, ते आउटचं गेट पलीकडच्या बाजूला डेपोच्याच पूर्वेच्या बाजूला त्या ठिकाणी बीएमटीचं मंदिर आहे, दत्त मंदिर, तिथून ते एक्झिट आहे. परंतु आता काय केलं जातं, लाईननी 5-5, 10-10 बसेस ह्या गाडीतळ चौकात पश्चिमेच्या बाजूचं जे पीएमटी डेपोचं गेट आहे तिथून ते याला येतात गाडीतळावरच्या बसस्टॉपला. आणि खरं तर ती गाडीतळाचा बसस्टॉपच हा तिथून हलवण्याची गरज आहे. जोपर्यंत तो बस हलत नाहीये, हा पीएमपीएलचा बसस्टॉप डेपोमध्ये हलवायची गरज आहे, जे बाहेर आहे. लोक त्या ठिकाणी जातील, लोकांना सुरक्षित मार्ग त्या ठिकाणी जाण्यासाठीचा उपलब्ध करून दिला पाहिजे. तो स्कायवॉक असेल किंवा अंडरपास असेल, या पद्धतीने जर तो उपलब्ध करून दिला, या ठिकाणी ही जागा पीएमपीएलची नाही. अच्छा, हा जो चौक आहे तो पीएमपीएलचा नाही, हा कॉर्पोरेशनचाही नाही, ही स्टेट गव्हर्नमेंटची जागा आहे. अच्छा, म्हणजे पोलीस स्टेशन जे आहे ही खरं तर सर्व पोलीस स्टेशनची जागा आहे. अच्छा, जे बस थांबतात ते सगळे सगळी जे गाडीतळ चौकातली उर्वरित जागा जी आहे, ज्या ठिकाणी आता पीएमटी थांबतात, पीएमपीएलच्या सगळ्या बसेस थांबतात, ती जागाच याची आहे, पोलीस स्टेशनची जागा आहे. बरोबर. आणि तुम्ही जे सांगितलं आणि त्यांच्या आतमध्ये जो 6 एकर जागा आहे, याच्या पलीकडे मी लोकप्रतिनिधींची अशी गोष्ट लक्षात आणून दिली होती की तुम्ही इकडून इन करा, दत्त मंदिरापासून पण आउट करू नका. पलीकडच्या बॅक साईडला डीपी रोड आहे, जवळजवळ माळवाडीचा जो डीपी रोड आहे तो 100-150 फुटाचा डीपी रोड आहे. आणि कॅनॉलवरून जे कुमारची स्कीम आहे कुबेरा विहारच्या मागच्या बाजूनं कॅनॉलवरून सरळ त्यांना एक्झिट द्या, जे तिकडून पीएमपीएल सगळ्या बाहेर पडतील आणि त्या सोलापूर रोडला लागतील. त्यामुळे तिथे थोडासा रस्ता रुंद आहे, इथे रस्ता रुंद आहे, चौक आहे, इथून ट्रॅफिकच फक्त इन जातील, सगळे लोक इन जातील आणि तिकडून आउट होऊन मग जर पुण्यात जायचं असेल तर ते ब्रिजवरून चढून जाऊ शकतात वळून. त्याच्यानंतर जर काही गाडी तळावर जाणार असतील, फुरसुंगी, वडकी, कुठेही जायचं असेल तर फक्त एक टर्न मारून जर आले. खरं तर पूलच चुकीच्या पद्धतीने उतरवलाय. पूल जर उतरवलेलाच नसता, पूल फार पुढे उतरवणं अपेक्षित होतं, किमान तो 15 नंबरच्या पुढे जायला हवा होता. परंतु आता त्या झाल्या गोष्टी विसरून जाऊ आपण. परंतु आता सुद्धा छोटे छोटे फक्त हा मायनॉर बदल केला तरी आजचं जे रोज गळचेपी होते, ट्रॅफिक जाम होतं, हे गाडी तळावरचं ट्रॅफिक पूर्ण जाम व्हायचं बंद होऊन जाईल. बरोबर. आणि दरवर्षीप्रमाणे जिथं पालखी थोडा वेळ थांबते, भविष्यात जर ते तिथला जर आपण स्पॉट तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जर हलवला तर पालखीला देखील थोडस पोषक वातावरण होईल तिथं, किंवा थांबवण्यासाठी चांगली जागा भेटेल. बरोबर. निश्चितच जे पालखी हा तर ह्या महाराष्ट्राच्या श्रद्धेचा विषय, त्याच्यासाठी एवढे लाखो वारकरी येत असतात. खरं तर या ठिकाणी आजही चेंगराचेंगरी होती, प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करतं, परंतु अनेकांना दर्शनाचा लाभ मिळत नाही. बरोबर. खूप चांगलं स्थळ या ठिकाणी निर्माण करता येऊ शकतं. बरोबर. जर पालखीच्या दोन्ही पालख्या वेगवेगळ्या ठिकाणी डिवाइड करण्याऐवजी मी जी संकल्पना खरं तर या गाडीतळ चौकाविषयी मांडतो, त्या ठिकाणी तसं जर पाहिलं तर एक 500 फूट बाय 500 फुटाचा तो स्क्वेअर आपल्याला सगळा रिकामा मिळेल. पोलीस स्टेशन सुद्धा, पोलीस स्टेशनला एक जागा नंतरच्या काळामध्ये माळवाडी रोड या ठिकाणी दिलेली आहे. विठ्ठल तुपे नाट्यगृह जे आत्ताचं अस्तित्वात आहे त्याच्या शेजारी
खरं तर पोलीस स्टेशनला आता जागा दिलेली आहे. अच्छा, आणि जिथं ही आता पोलीस सार्वजनिक चौकी झाली आहे हो, आता ज्या ठिकाणी पोलीस चौकी झालेली आहे, टेम्पररी बांधकाम झालेलं आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन असेल किंवा कॉर्पोरेशन असेल यांच्या माध्यमातून सार्वजनिक सुविधेच्या अंतर्गत त्या ठिकाणी फंड टाकला जावा आणि त्या ठिकाणी अतिशय चांगलं पोलीस स्टेशन निर्माण होऊ शकतं. कारण या ठिकाणी पोलिसांच्याच गाड्या, बरोबर आहे, यामुळे सुद्धा खूप मोठं जॅमिंग होतं. ओके, म्हणजे जिथं नो पार्किंगचे बोर्ड आहेत म्हणजे तिथंच पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत. पोलिसांच्या बरं, त्याला पर्याय नाही. बरोबर, ते सुद्धा खरं तर नियोजनाचा अभाव आहे म्हणून ते घडतंय. कारण पोलिसांनी जवळपास कुठेही पार्किंग नाहीये. पोलिसांच्या गाड्यामध्ये नागरिक पण गाड्या लावतात, त्या ठिकाणी गाड्या पार्किंग करून ते शहरात निघून जातात. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरं तर कॉर्पोरेशननी त्याच्यासाठीची सुविधा करणं गरजेचं आहे. हे पोलीस स्टेशनच या ठिकाणून शिफ्ट केलं पाहिजे. त्यांना बऱ्यापैकी 20 गुंठे जागा दिलेली आहे. आज ते फार फार तर 5 गुंठ्यामध्ये पोलीस स्टेशन आहे. आणि पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी लॉकअपची गरज आहे, इतर काही वस्तूंची गरज आहे, मोठं रेकॉर्ड सगळं गव्हर्नमेंटचं त्या ठिकाणी ठेवावं लागतं. तर त्याच्यासाठी ते पोलीस स्टेशनच पलीकडे शिफ्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जागा पण आहे. आणि ही जी जागा आहे, आत्ताच गाडीतळ जी जागा आहे, या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं एक पूर्ण सर्कल पद्धतीचं एखादा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा आणि तोही एका विशिष्ट उंचीवरती उभा राहावा आणि त्याच्यामध्ये काही अंडरग्राऊंड पार्किंग व्हावं, जेणेकरून त्याच्यानंतर मल्टी स्टोरेज पार्किंग करत करत त्याच्यावरती महाराजांचा पुतळा, स्मारक वगैरे असं पद्धतीने जर ते झालं आणि पूर्ण चक्राकार जर त्या ठिकाणी ट्रॅफिक केलं गेलं तर निश्चितच त्याचा खूप चांगला समाजाला उपयोग होईल आणि या ठिकाणी ट्रॅफिक अडणारच नाही. जे प्रत्येकाला एक्झिट मिळेल, कारण त्या ठिकाणी एक रस्ता नाहीये. सासवडचा रस्ता आहे, पीएमटीचा आत्ताचे लोक ज्या इथून घुसतात, सोलापूर रोडवर येणारे लोक आहेत, सासवड रोडवरून येणारे आणि सासवडकडे जाणारे लोक आहेत, त्यामुळे येणारी जाणारी याच्यामुळे ते सारखं जॅमिंग होतं. आणि आताच ते जे नियोजन चुकलेलं आहे पीएमपीएल वाल्यांचा, जो अग्रेसिव्हली चुकीच्या पद्धतीने गाड्या घालण्याचा जो प्रकार आहे, त्यामुळे ते सारखं दर 10-15 मिनिटाला तिथे जॅमिंग होतं. ट्रॅफिक पोलीस नसला तर अक्षरशः गोंधळ उडतो. तर याच्यावरती परमनंट सोल्युशन काढण्याची गरज आहे. एखादा प्रश्न मुळातूनच संपवण्याची गरज आहे. बरोबर. दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारला होता की पालख्यांच्या वेळी काय होतं, बरोबर, कारण खरं तर त्यावेळी मी अनेक वर्षांपासून पालख्यांसाठी, वारकऱ्यांसाठी दवाखाना त्या ठिकाणी चालवतो. बरोबर. माऊलींचं दर्शन घेणं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा जमत नाही, तर सर्वसामान्य नागरिकांची तर फार दुरावस्था होते. बरोबर. कारण त्यांना भेटताच येत नाही. माऊली आपल्या भेटीला येत आहेत, प्रत्यक्ष विठोबाकडे जात असताना त्यांना या ठिकाणी हडपसरला हार्डली 1000-2000 लोकांना खरं तर दर्शन होतं, बाकींना फक्त पालखीचं दुरून दर्शन मिळतं. तर या ठिकाणी त्याही गोष्टीसाठी जर एक चांगल्या पद्धतीनं आपण जसा ब्रिज, आपण जो पार्किंग आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळे रस्ते वेगवेगळ्या मल्टी लेवलवरून पासिंग करता येऊ शकतं. याच्याशिवाय ज्यावेळी दोन्ही पालख्या या ठिकाणी, हे एकमेव ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी शहराच्या जवळ आहे, शहरातले अनेक लोक, हडपसरची वाढती लोकसंख्या, यामुळे या ठिकाणी माऊलीचं दर्शन अनेकांना घेण्याची इच्छा असते. रस्ते तुडुंब भरलेले असतात. खरं तर माऊली या ठिकाणाहून जात असताना लोकांची या ठिकाणी माऊलींना भेटायसाठी लोक सुट्ट्या टाकतात आणि हडपसरचा खरा उत्सव जर असेल तर तो पालखी आहे. म्हणजे माऊली लोकांना भेटायला आलेत, परंतु आपल्या या प्रशासनाच्या काही चुकांमुळे माऊलींची भेट आणि लोकांची भेट टाळली जाते. होऊ शकत नाही, कारण त्यांना दुरूनच अनेकांचे अपघात होतात. मी दरवर्षी मेडिकलमध्ये काम करतोय, 88 पासून माझा मेडिकल कॅम्प वारकऱ्यांसाठी असतो. परंतु त्या ठिकाणी छोट्या मोठ्या जखमा असतील, मोडतोड असेल, असे अनेक अपघात चालणाऱ्या लोकांचे घडतात. वयस्कर असतात, पडतात, धडपडतात, कुठंतरी यांनी बॅरिकेड्स लावलेले असतात. खरं तर खूप चांगल्या प्रकारे त्यांचं सगळ्यांचं दर्शन होऊ शकतं आणि त्याच्यातला उद्देश सुद्धा तोच आहे, परंतु तो इथं साध्य होताना दिसत नाहीये. बरोबर. आता कारण का तर जागेचा अभाव आणि नियोजनाचा अभाव, तर त्याला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतं. बरोबर आहे. आता तुम्ही जो मुद्दा काढला की लोक पडतात, जडतात, असं पण ऐकू नये की तुमचं जे उन्मेष नावाचं हॉस्पिटल आहे ते जवळपास फ्रीमध्येच आहे आणि ते जरी नावाला क्लिनिक असलं तरी ते एखाद्या आयसीयूला लाजवेल एवढे सगळे इन्स्ट्रुमेंट तिथे आहेत. मग पालखी ज्या वेळेस येते हडपसरमध्ये, मग त्यावेळेस तुम्ही नागरिकांसाठी किंवा वारकऱ्यांसाठी हॉस्पिटलच्या माध्यमातून काही कॅम्प वगैरे राबवता का? आपला प्रचंड मोठा कॅम्प वर्षानुवर्ष खरं तर या
आपल्या अगोदर सुद्धा मी वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो, त्याही वेळी मी कॅम्प चालवत होतो. त्यावेळी या ठिकाणचे साने गुरुजी हॉस्पिटल असेल, नोबल हॉस्पिटल असेल, ती लोक मला सहकार्य करत होती. हडपसरचा असा एकही डॉक्टर नाही की जो या शिबिरामध्ये सहभागी झालेला नाही. सगळेच्या सगळे डॉक्टर्सनी या शिबिरामध्ये, मग वंदे मातरम संघटनेचा असेल, त्यानंतर मी जे शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्या नावाने काम सुरू केलं, त्यामध्ये सुद्धा सगळ्याच डॉक्टरांनी सहभाग नोंदवलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी 2-2 तास प्रत्येकाने येऊन निशुल्क सेवा केलेली आहे. आणि हा वारकऱ्यांसाठी निशुल्कच असतो. कुठल्याही त्यांच्याकडून कसलंही मानधन घेतलं जात नाही किंवा कुठल्याही पैशांची मागणी सुद्धा केली जात नाही. वरून त्यांना खाणं जे जे काही देता येईल, कारण आम्ही जो काही भगतसिंगच्या माध्यमातून आता जे काम करतोय हे पूर्वीपासूनच काम आहे, फक्त त्याची नावं बदलत गेलेली आहेत. सुरुवातीचं वंदे मातरम संघटना होती, त्यानंतर त्याचं भगतसिंग ट्रस्ट झालं आणि आता त्याचं उन्मेष क्लिनिक झालेलं आहे. कारण हे जे काही माझ्या कायम लक्षात येत गेलं की याची गरज काय आहे, तर ही एका दिवसाची गरज नाहीये, वारकऱ्यांचीच गरज नाही. हे उन्मेष क्लिनिकचा पायाच खरं तर या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने हे उन्मेष क्लिनिकचा पाया तिथं घातला गेलेला आहे. कारण आम्ही त्यावेळी मेडिसिन्स आणायचो, मेडिकल असोसिएशन असेल, डॉक्टर असोसिएशन असेल, ही आम्हाला पूर्णपणे मदत करायची. आणि ती मदत केल्यामुळं मला त्याच्यानंतर काही औषधं शिल्लक राहायची, मलमपट्ट्या वगैरे आम्ही आमच्या कार्यकर्ता लेवलला आम्ही करायचो. काही मेडिसिन्स जे शिल्लक राहायचे आणि जी जनरल मेडिसिन्स आहेत, जी ओव्हर दी काउंटर मिळतात, अशी काउंटर आम्ही आमच्या या आजूबाजूला या ठिकाणी 9-10 झोपडपट्ट्या आहेत आणि त्या लोकांना आम्ही ते पुढे सुद्धा 4-4 महिने आम्ही ती औषधं देत राहायचो. बरोबर. आणि त्याच्यातून जे काय आमच्या सर्वच कार्यकर्त्यांना नॉलेज आलं आणि मग म्हटलं हे तसं तात्पुरतं करून उपयोग नाहीये. जर करायचं असेल तर एखादं चांगलं, एकदम लोकांना लुबाडणार नाहीये, योग्य निदान करेल आणि अतिशय चांगलं उपचार करेल. कारण बऱ्याच उपचारांना खरं तर ऍडमिशनची सुद्धा गरज नसते, डे केअरची गरज नसते. आला तास 2 तास, फक्त पैसे लुटायचं काम. फक्त आता इन्शुरन्स आहेत. बरोबर. म्हणजे ते इन्शुरन्स घ्यायचे असतील तर त्याचा एक क्लॉज आहे की तुम्ही ते 4 दिवस 2 दिवस ऍडमिट राहिला तरच ते पैसे मिळतात. ओपीडीला पैसे मिळत नाहीत किंवा आयपीडीलाच फक्त पैसे नको असेल ते ऑपरेशन पण करून टाकायचं. आता त्या विषयावर मी आता बोलणं योग्य नाहीये, परंतु ते आता सगळा समाज उघड्या डोळ्याने पाहतोय. प्रत्येक 10 मध्ये एका माणसाला तरी तो अनुभव आलेला आहे. बरोबर. परंतु या सगळ्या गोष्टींवरती मी सोल्युशन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मी एक छोटंसं 500-600 स्क्वेअर फुटाचंच क्लिनिक काढलंय, पण त्याच्यामध्ये काय केलं मी की त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. मग ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल, ॲक्युपंक्चर असेल, निसर्गोपचार असतील, या सगळ्याच गोष्टी. आणि त्याच्याबरोबर अगदी छोटी मोठी जी ऑपरेशन्स आहेत, एखाद्याला कोच पडली, त्याला काही फार ऑपरेशन थिएटरची गरज नाही. बरोबर. त्याचं बेसिक हायजीन सांभाळलं गेलं, क्लिनिंग व्यवस्थित झालं, डीप क्लिनिंग झालं, तर आम्ही या ठिकाणी छोटे मोठे टाके टाकून जे प्रथम उपचारामध्ये अनेक गोष्टी भागून जातात त्याही गोष्टी त्या ठिकाणी निर्माण केल्या. अगदी एखाद्या इमर्जन्सी पेशंट आला, तुम्ही जे अत्याधुनिक म्हणताय ते अत्याधुनिक आम्ही का निर्माण केलंय, कारण आज कुठल्या जर ओपीडीला गेलं, एखाद्या माणसाला ऑक्सिजनची गरज आहे अचानक, तर त्याला त्या काही म्हणजे जीवरक्षक ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. म्हणून या ठिकाणी मी 3 ऑक्सिजनचे बेड चालवतो. अच्छा. ते देखील 300 आणि 500 रुपयामध्ये. 300 आणि 500 रुपये. ते तर आम्ही बऱ्याच वेळा ऑक्सिजनचे पैसेच लावत नाही, कारण ती केसच अशी असते आणि त्या केसचे 1ही रुपये घेत नाही. ज्यावेळी अपघाताची केस येते, कधीतरी इमर्जन्सी येते, परंतु त्याला पुढे आमच्याकडं, परंतु त्याला स्टेबल करणं, तो सस्टेनेबल करून मग पुढच्या कुठल्या तरी इन्स्टिट्यूटला पाठवून देणं. अच्छा. परंतु आल्या आल्या कुठल्याही रुग्णाला उपचार मिळाला पाहिजे, प्राथमिक उपचार, आणि तोही सगळ्या अत्याधुनिक मिळाला पाहिजे. बरोबर. कारण आज मोठ्या हॉस्पिटलमध्ये जरी गेलं तरी पटकन कोणी ऑक्सिजन लावायचा प्रयत्न करत नाही. त्याचे जे पल्सेस डाऊन झालेले असतील, त्याला ब्रिदिंग मध्ये प्रश्न असतील, आणि या ठिकाणी अतिशय तज्ञ डॉक्टर आपण नेमलेले आहेत. हडपसरचे काही डॉक्टर्स या ठिकाणी ऑनररी येतात, तेही स्वतः सांगतात की आम्हाला 1ही रुपया नको, कारण त्यांनी पूर्वी भगतसिंग बरोबर काम केलेलं आहे, वंदे मातरम बरोबर काम केलेलं आहे, आणि याच्या मागची भावना त्यांना माहिती आहे की तुम्ही मोरेंचं जे काम आहे, मोरेंच्या सगळ्या मित्रपरिवारचं जे काम आहे ते खूप चांगलं काम आहे, हे समाज उपयोगी काम आहे. त्यांचं म्हणणंच आहे, आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये नाही सवलत देऊ शकत, पण तुमच्या इथे तुम्ही पेशंटला बोलवा, आम्हाला 1ही रुपया देऊ नका. ज्यांचे 1000-2000 रुपये तिकडे कन्सल्टन्सी फी आहे, ते भगतसिंगला येतात, सेवा देतात आणि 1ही रुपया घेत नाहीत. बरोबर. एक प्रश्न पडतोय की तुमच्याकडे मेडिकल फील्डचं म्हणजे एकदम जे तुमचे शब्द आहेत ते पूर्णपणे मेडिकल फील्डचे आहेत. तुमचं शिक्षण कशामध्ये झालं? माझं खरं तर मी
कॉमर्सचा ग्रॅज्युएट आहे, बीकॉम अच्छा. झालेलो आहे मी. हम्म. परंतु मी 10वीला असताना हम्म. नागरी संरक्षण दलामध्ये मी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि हम्म. त्यावेळी जे 84ची गोष्ट आहे, हम्म. मी नागरी संरक्षण दलाचे विविध कोर्सेस असतात हम्म. तर मी ते कोर्सेसच्या अंतर्गत प्रथमोपचार असेल, बेसिक कोर्स असेल, कम्युनिकेशन कोर्स असेल, तर मी ह्या सगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून, आणि त्याला एक प्रॅक्टिकलची जोड असायची. अच्छा. कारण जर प्रथमोपचार करायचा आहे तर त्यावेळी ससूनला आमचं प्रशिक्षण झालेलं आहे. अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये प्रथमोपचाराचंच काम करत होतो आम्ही. पण त्या ठिकाणी मी ड्रेसिंग विभाग घ्यायचो आणि आम्हाला त्या निमित्तानं त्या ससूनचं सगळं इंटरनल सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकायला भेटले. म्हणून मी ते खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे मी जे काही मेडिसिन्स दिले, ज्या जखमांवरती मी कधी काम केलं, अत्यंत सडक्या जखमांवर सुद्धा मी जे उपचार करतो, जे मेडिसिन्स वापरतो, जे सर्वसामान्य डॉक्टरांना सुद्धा कदाचित ते कधी बऱ्याच वेळा वापरत नाहीत, परंतु माझ्याकडे साधं ड्रेसिंग जर कोणी करून घेतलं, आणि तीच गोष्ट मी माझ्या आज सिस्टरला शिकवलेली आहे. माझ्याकडे सिस्टर सुद्धा 18-18, 20-20 वर्ष काम केलेल्या सिस्टर्स आज या हॉस्पिटलमध्ये काम करतायत. आणि एखादी जी जखम बरीच होत नाही, असे अनेक पेशंट्स या ठिकाणी ट्रीटमेंट घेतात. तर तुम्ही जे म्हणालात की तुम्हाला एवढं मेडिकलचं नॉलेज कसं कॉमर्सवाल्याला, तर मी सुरुवातीलाच, आणि ते सुद्धा नागरिक संरक्षण दल याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग घेतला जातो. आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांना त्याच्यामध्ये नागरिकांचं केअर घ्यावी, आणि मग त्याचाच उपयोग मला लातूरच्या भूकंपामध्ये झाला. अच्छा. मी त्या ठिकाणी दादा गुजरांबरोबर जाऊन आम्ही लातूरच्या भूकंपामध्ये साने गुरुजी महाराष्ट्र आरोग्य मंडळाबरोबर आपल्या अनेक कार्यकर्त्यांनी काम केलं. त्याचं सगळ्यांचं लिडरशिप मी स्वतः केलं. माळींचा जो लँडस्लायडिंग झालं होतं त्यावेळी मी त्या ठिकाणी गेलो. त्याही ठिकाणी जो काय आपल्या परीने काम करता येईल ते केलं. रस्त्यावरती सुद्धा ज्यावेळी अपघात होतात त्यावेळी मी सर्वप्रथम, काल परवा दिवशी जी काही काळे पडळच्या तिकडे जी दुर्घटना घडली, कालही मी त्याला, बरेच जण आहेत रस्त्यावरती, एक बाबा थोडस अनकॉन्शियस होऊन पडलेले होते, त्यांना कॉन्शियस करून मी व्यवस्थित करून घरी पाठवलं. अच्छा. म्हणजे अशा अनेक घटना आहेत, कितीतरी घटना आहेत. कारण काय होतं, माझे अँब्युलन्सेस चालतात या पंचक्रोशीमध्ये, लोकांना आणि पटकन त्यांच्यापर्यंत पोहोचणारी यंत्रणा, कुठलाही डॉक्टर पटकन कोणाकडे जात नाही. परंतु आम्ही व्हॉलेंटियर्स म्हणून मी सुरुवातीपासून मी कार्यकर्ता म्हणून जगणार, की मला सातत्याने समाजामध्ये कुठलं तरी जाऊन, आणि विठ्ठल तुमचे सारख्यांचे संस्कार आहेत, दादा गुजरांसारख्यांचे संस्कार आहेत, ज्याला गरज आहे त्याच्यासाठी पहिलं जा. हे जे तुमचं हॉस्पिटलच्या फील्ड मधलं जे नॉलेज आहे, आताचे जे सरकारी हॉस्पिटल आहेत हडपसर मध्ये, त्याच्यामध्ये जर उद्या नगरसेवक तुम्ही झाले तर काय बदल करणं अपेक्षित आहे? खरं तर त्याविषयी अत्यंत वाईट, आज सरकारी हॉस्पिटलच नाही. काही दिवसापूर्वी तुम्ही जे म्हणताय, काही माझं दिवसापूर्वी तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे की हे हॉस्पिटल याला का म्हणायचं. कारण ज्या ठिकाणी फक्त ओपीडी चालतात, एक मगरपट्ट्यात प्रसूतिगृह आहे, अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे, त्यांच्याकडे बऱ्याच वेळा व्हॅक्सिनच नसतं. एक साधं डॉगचं व्हॅक्सिन जे आहे रेबीजचं, ते सुद्धा त्या ठिकाणी कधी कधी उपलब्ध नसतं. आणि काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी सोनोग्राफी सारखी गोष्ट आहे, प्रसूतिगृह आहे, सोनोग्राफी हवी की नाही, एक्सरे हवा की नाही, इम्पॉर्टंट, स्कॅनिंग मशीन हवं. त्या ठिकाणी आठवड्यातून 2 वेळा कुठली तरी एक एनजीओ येते आणि कॉर्पोरेशनला मदत करते. एनजीओने कॉर्पोरेशनला मदत करावी एवढी पुणे कॉर्पोरेशन गरीब आहे का? अरे बापरे, अत्यंत दुर्दैव आहे. आणि एखाद्याला जर आज एखादा सोनोग्राफी करायची असेल, त्याने सोमवारी या गुरुवारी यावरती यावं कॉर्पोरेशन मध्ये. आणि म्हणून लोकांना मग कुठं काय जावं लागतं, तर स्वतःची मान कसायच्या हातात नेऊन द्यावी लागते. बरं. हे खरं तर अतिशय चांगलं हॉस्पिटल, या ठिकाणी 200 बेडचं 500 बेडचं मी कालच त्या ठिकाणी पाहून आलो. आयसीयूच्या त्या ठिकाणी 50 बेडची व्यवस्था आहे, आयसीयू, ऑक्सिजन सगळं काही उपलब्ध आहे. फक्त त्या ठिकाणी डॉक्टर नेमायचे, सगळ्या सुविधा आहेत, इन्फ्रा आहे, बिल्डिंग आहे, 2 एकराची जागा आहे डेव्हलप करायची असेल, आणि कॉर्पोरेशनने द्यावंच काय. बरोबर. खरं तर मूलभूत सुविधांमध्ये ही सगळ्यात, आरोग्य ही सगळ्यात मूलभूत सुविधा आहे. बरोबर. माणूस ठणठणीतच नसेल, आरोग्य आणि शिक्षण, रस्ते, वीज आणि ड्रेनेज हे आयुष्यभर तर यांना ते भ्रष्टाचाराचं कुरण झालेलं आहे. तोच रस्ता खोदायचा, तोच परत बनवायचा, नियोजनाचा अभाव. पण एखादं चांगलं हॉस्पिटल उभा, बरोबर, असंच एक चांगलं काम केलेलं कमला नेहरू हॉस्पिटल आज पुण्यामध्ये अतिशय त्याचं नाक झालेलं आहे. पण त्यातही काही गोष्टी प्रायव्हेटायझेशन केलेल्या आहेत, कॉर्पोरेशनला तेवढं चालवता येऊ नये. बरोबर.
म्हणजे त्यातल्या तुम्ही आणि प्रायव्हेट हॉस्पिटल चालून देखील एखाद्या सरकारी हॉस्पिटलला लाजवेल एवढ्या कमी फीज मध्ये तुम्ही ट्रीटमेंट देता. भविष्यात तुम्ही म्हणजे कमीत कमी माझं स्वप्नच हम्म, आहे सर, हम्म, की एक चांगलं हॉस्पिटल हम्म. ह्या हडपसर पंचक्रोशीला द्यायचं. अच्छा. 200 बेडचं, जे त्यांना जे आज महागड्या हॉस्पिटलला जावं लागतं, स्वतःची मान कापून घ्यावी लागते, घरदार विकावं लागतं, सोनं नाणं घाण ठेवावं लागतं. हम्म, आरोग्यासाठी माणसाचा जीव असतो, बरोबर. त्याच्यावरती माणसं काहीही करायला तयार होतात. आणि आज प्रायव्हेटायझेशनमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असती, बरोबर त्यामुळे आहे. त्यांना समोरचा जसा भेटल तसा त्याला ओरबडल्याशिवाय ते बरोबर. राहत नाहीत. म्हणजे आणि काहीही करावं कॉर्पोरेशनचं लागतं. म्हणजे मी एवढे अनुभव बघितलेत की हॉस्पिटलच्या जो काय तुमचं ऑपरेशन थिएटर आहे त्याच्या बाहेर EMI करून देणारे देखील लोक मी बघितलेत. हो, आता ते म्हणजे ते ते सगळं पण तुम्ही लोन पण करून द्यायला ते तयार असतात हे. आता ते सगळं खरं तर रॅकेटच तयार झालेलं आहे. हम्म, म्हणजे एखाद्या डॉक्टरनं सुचवायचं हम्म. की याचं ऑपरेशन करण्याची गरज आहे, तपासावं लागेल, तपासण्यांमध्येच त्याचा निम्मा जीव जातो अच्छा. घरातलं. मग उरलेलं इन्शुरन्समध्ये जातो आणि इन्शुरन्सनेही भागत नाही, हम्म, म्हणून त्याला पुन्हा वरून पैसे भरायला सांगतात. ते हम्म. इन्शुरन्सने एवढेच क्लेम मंजूर केला. म्हणजे हम्म, कधीच असं होत नाही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये की इन्शुरन्सचा क्लेम 1000 रुपयाचा आहे, हम्म. तर 1000 रुपयामध्ये काम झालं. 1000 रुपयात काम झालं, कॅशलेस काम ओके. झालं, असं होणारच नाही. अशी व्यवस्था ही हम्म. रॅकेटमध्ये निर्माण झालेली आहे. बरोबर. आणि याला उत्तर काय आहे तर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून. जसं ससूनचं सारखं रुग्णालय झालंय, खरं तर तसं एक मोठं रुग्णालय सुद्धा हडपसरमध्ये आपल्या करू बाजूला शकतो. होणं गरजेचं आहे. कारण नागरीकरण इथून जवळजवळ बरोबर. यवतपर्यंत वाढलेलं आहे. हम्म, हम्म, आता इकडे पुरंदरमुळे आणखी मोठी वाढ होते. हम्म, हम्म. शहरीकरण इकडे वाढणार आहे. बरोबर. मेट्रो सुद्धा आता पुढेपर्यंत जाणार आहे. हम्म, मग याच्यामध्ये हॉस्पिटल नको. बरोबर. जर एखादा अपघात झाला तर इथून ससूनला जाईपर्यंत हम्म, आज साधं मोटरसायकलवर जायचं असेल तर 1.5 तास लागतोय. बरोबर. ॲम्ब्युलन्स कधी पोहोचणार? एका माणसाच्या जीवाची किंमत नाही. बरोबर. आणि आज हडपसरमध्ये जागा उपलब्ध आहेत, तर त्या ठिकाणी चांगले, माझं तर म्हणणं आहे प्रत्येक 25,000 लोकसंख्येमागे 200 बेडचं हॉस्पिटल कॉर्पोरेशनने उभारलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी सगळ्या मशिनरीज त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत, सगळ्या बरोबर. अत्याधुनिक. आणि त्याही देऊनही प्रत्येक 2 वर्षांनी त्याचं जे अपग्रेडेशन आलं असेल हम्म. त्या पद्धतीचं त्या ठिकाणी ते दिलं जावं. आणि मी निश्चित सगळ्यात माझा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे बरोबर आहे. की आता- याच्यासाठी मी उद्या सत्ता मिळाली तर याच्यामध्ये निश्चित खूप चांगल्या प्रकारचं कॉर्पोरेशनमध्ये माझी 2 मेजर स्वप्न आहेत. हम्म, जे विठ्ठल तुपेंमुळे मिळालेलं आहे ते शिक्षणाचं, हम्म, जे मोफत दर्जेदार शिक्षण कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मिळावं. हम्म, आणि दुसरं दादा गुजरांमुळं हम्म, जे मिळालेली एक प्रेरणा आहे. हम्म. मी दादा गुजरांबरोबर सुद्धा खूप काळ राहिलोय. बरोबर. त्यांचा शेवटचा काळ आणि इव्हन विठ्ठल तुपेंचाही शेवटचा काळ, या दोघांच्या मी एक सामाजिक वारस या दोघांचा मी आहे. बरोबर. दादा गुजरांनी प्रश्न- सुद्धा अनेक गोष्टी ज्या पद्धतीने मी त्यांचं साने गुरुजी हॉस्पिटल चालवताना पाहिलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस कधी कार्यकर्ता म्हणून एखाद्याचं बिल कमी करायला गेलो, हम्म, त्यांनी एखाद्या श्रीमंताच्या बाबतीत सांगितलेलं आहे हम्म, की बाबा अरे तू पैसे भरायला लागतील तुला, हम्म, त्याला सोडलेलं नाही. हम्म. परंतु त्याच वेळी मी असे एक किस्सा सांगतो दादा गुजरांचा. अच्छा. मी गेलेलो होतो, हम्म, एक इथलं स्थानिक मंडळी त्यांना सांगत होते दादा बिल हम्म. कमी करा की. हम्म. दादा म्हटलं रुपये कमी करणार नाही, मी त्याला ऑलरेडी सगळं काही जे काही द्यायचं ते दिलंय, सगळे ट्रीटमेंट दिले, तो आज माझ्यामुळे जिवंत आहे. हॉस्पिटलनं चांगलं काम केलंय, त्याच्या बिलात काही कमी होणार नाही. पैसे द्यावेच लागतील. ते पैसे द्यावेच लागतील. हम्म. ज्याच्याला पूर्ण सांगितलं, तंबे देऊन सांगितलं. अच्छा. आणि त्याच वेळी एक दुसरी बाई आली, हम्म, एक हातात लेकरू होतं, हम्म, लहान लेकरू. हम्म, ती म्हटली दादा बिल त्यांनी काही जे काही XYZ बिल केलेलं होतं, हम्म. मी थोडं थोडं करून कमवून देईन. कामगार बाई होती, बरोबर. नवरा पेताड आहे, बरोबर. मी कामाला जाईल, तुमचे पैसे आणून देईल, हम्म. मला वेळ लागेल, मला थोडे हप्ते टाकून द्या. म्हणजे जे बिल आहे ते पण मी पे करायला तयार आहे, फक्त मला तुम्ही जे काही बिल इन्स्टॉलमेंट. लावलंय ते मी द्यायला तयार आहे, कारण तुम्ही काम केलेलं आहे. बरोबर. ज्याला पहिल्याला एकाला हाकलून दिलं आणि दुसऱ्याला दादांचं घटना सांगतो. दादांनी काय केलं, हम्म, म्हटले काय तू कुठं राहतेस? म्हटले मी होळकरवाडीला राहते. हम्म. काय करते? शेतावर कामाला जाते. हम्म. आता घरी कशी जाणार आहेस? बरोबर. खिशातून पैसे काढून दिले, अरे बाप. बिल तर पूर्ण माफ. म्हणजे ह्या अशा माणसांच्या सानिध्यात मी राहिलेलो आहे. हा, मग माझा हेच प्रश्न तुम्हाला आणि पडतोय. तीच गोष्ट नेमकी उन्मेष हॉस्पिटल सुरू करण्यामागं तीच प्रेरणा आहे. बरोबर. कारण शेवटी एकटी दादांनीच तो ठेका घेतलेला नाहीये, बरोबर. किंवा केवळ ह्याच गोष्टी नाही. म्हणजे आजही त्याच भावनेने साने गुरुजी हॉस्पिटल चालतं, हम्म, हम्म, हम्म. जिथं आज मॉम स्टोरी म्हणून
11-11, 12-12 लाखाचं हम्म, डिलेव्हरीचं सह्याद्री हॉस्पिटलमध्ये युनिट चालवलं जातं. हम्म, 2.5 लाखापासून म्हणजे घरी जे बाळंतपण व्हायचं, हम्म, हम्म, आता त्या बाळंतपणाला 2.5 लाख रुपये 2.5 लाखापासून मिनिमम पॅकेज सुरू आहे हडपसरमध्येच. अरे बापरे. आणि तेच हम्म. 8 दिवस राहून 15 दिवस राहून सिझर करून सुद्धा या ठिकाणी 20-22 हजार रुपयापेक्षा साने गुरुजीमध्ये बरं. जास्तीचे पैसे लावले जात लावले नाहीत. नाहीत. त्याला कोणी शिफारस करण्याची गरज नाही. बरोबर. अत्यंत. आणि त्यांचे ज्यावेळी लेबर पेन होत असतात हम्म, महिलांना, हम्म. नॅचरल डिलिव्हरीसाठी माझ्या दोन्ही सुनाची हम्म. डिलिव्हरी त्या ठिकाणी झालेल्या आहेत, साने गुरुजी साने हॉस्पिटल. गुरुजी हॉस्पिटलला. अच्छा. बाळाला कावीळ झाली जन्मानंतर. हम्म. अतिशय आधुनिक सेंटर हे साने गुरुजी सेंटर आहे. बरोबर. आणि अशाच प्रकारचं हॉस्पिटल खरं तर कॉर्पोरेशनचं असलं पाहिजे. बरोबर. आणि हा निधी जे पैसे कशावर खर्च करावेत कॉर्पोरेशन, बरोबर. तर शिक्षण आणि आरोग्य या विषयावरती संपूर्ण शहरभर खर्च केले बरोबर. पाहिजे. बरोबर. बरोबर. हे केवळ मी म्हणत नाही की हडपसरलाच केले पाहिजे. किंवा आता जशी करोनाची परिस्थिती आली तशी येईलच किंवा नाही येणार असं आपण ग्राह्य न धरता भविष्यात कधी आले तर आपल्याकडे ते बेड असले पाहिजे. आणि तुमचा सगळ्यात महत्वाचा एक शब्द तुमच्या तोंडून आला की मी त्यांचा सामाजिक वारस आहे. बरोबर. हे सगळं असताना तुम्ही एवढे दिवस त्यांच्यासोबत एकदम प्रामाणिकपणे काम केलंय. सगळं असताना देखील तुम्हाला हडपसरकरांनी नाकारलंय का? एवढे वर्ष तुम्ही काम करता तरी एकदा पण तुम्ही नगरसेवक नाही. नाही, आता खरं तर हा खूप हम्म. वेगळा प्रश्न तुम्ही विचारलाय. हम्म. हे खरं तर हडपसरकर माझ्यापेक्षा जास्त सांगू शकतील, तरी मी हम्म. काही सांगायचा प्रयत्न करतो. हम्म. का तर मी अहमदनगरवरून आलेलो आहे, अच्छा. इथला नाहीये. तुमच्या नगर- कामावरून तर हे जाणवतं की तुम्ही इथले स्थानिक असं वाटतं. सगळे परंतु म्हणतात तुम्ही आता तू काम अतिशय चांगलं करतो, तुझं मॅनेजमेंट अतिशय चांगलं आहे, तुझं लोक सांभाळण्याची पद्धती खूप चांगली आहे, परंतु तू राजकारण करू नको, राजकारण आम्ही करणार. अच्छा. असलं इथल्या काही स्थानिकांच्या तोंडून आम्हाला तोंडावर सांगतात. तू कशाला राजकारण करतो, तू धंदेपाणी कर, अच्छा. तू त्या संस्था चालव, अच्छा. तिथं आम्ही तुला काय करत नाही, पण तू इथं राजकारणात आला की तुझा कार्यक्रमच करू. आणि असं काही नाही. माझा खरंच 3 वेळा कार्यक्रम केला हो. अच्छा. दुर्दैव आहे. बरोबर. आणि माझी भावना ही काही मिरवण्यासाठीचं राजकारण नाहीये. बरोबर. मला हे समाजामध्ये काही बदल घडवायचे, काही चांगल्या वास्तू उभा करायच्या, त्या उत्तम प्रकारे चालवायच्यात. जे शाळा अतिशय उत्तम प्रकारे चालवायची. आबा बागुलांची जी ई लर्निंग स्कूल आहे कॉर्पोरेशनची, ज्या ठिकाणी लोक पहाटे जाऊन बसतात, एक एक दिवस अगोदर जाऊन लाईन लावतात, आज हडपसरला ई लर्निंग स्कूलच्या वास्तू उभ्या राहिल्यात. परंतु मी तुम्हाला दाखवेन, अक्षरशः त्याच्यामध्ये गवत झालेली आहेत, कचऱ्याचे ढीग आहेत, प्रायव्हेट लोकांची पार्किंग त्या ठिकाणी आहेत. आणखी 2 स्कूल नव्यानं तयार झाल्यात, त्या अजून सुरूच झालेल्या नाहीयेत. अच्छा. एक काळेपडळ भागामध्ये एक आहे, ससानेनगर भागामध्ये एक आहे. खरं तर निधी आणले जातात, परंतु त्याचं योग्य युटिलायझेशन होत नाही. म्हणजे आपण केवळ काय किस्से पुण्यामध्ये ऐकवले जातात की जंगली महाराज रस्त्याचं काम एकदा झालं आणि आजपर्यंत त्याला एकही खड्डा पडला नाही. परंतु ते जसं त्या जंगली महाराजवाल्याला परत त्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं नाही, तसंच लोकांना मला सामाजिक काम सुद्धा करू द्यायचं नाही. कारण यांना भ्रष्टाचाराचं कुरण करायचंय. तेच रस्ते, न केलेल्या कामाचे टेंडर काढणं आणि त्याच्यातून आपला उदरनिर्वाह चालवणं. इन्व्हेस्टमेंट म्हणून हे राजकारणाकडे पाहतात. त्याच्यामध्ये मग कधी भावनेचं राजकारण करतात, कधी पैशाचं राजकारण करतात, परंतु विकासाचं राजकारण हे हडपसरला होतच नाही. जे विठ्ठल तुपेंच्या काळामध्ये झालं, इव्हन शिवरकरांच्या काळामध्ये झालं, त्यानंतर विकासाचं राजकारण कोणीही करत नाही. सगळ्या सत्तेचं राजकारण चालू आहे. हे आपलं हे हडपसरकरांचं दुर्दैव आहे. बरोबर. मानवता ही जात, माणुसकी हा धर्म आहे. याच्या पलीकडे आपल्याला कुठलीही जात मान्यच नाही. बरोबर. म्हणजे माणसाने माणसासाठी जगावं या भावनेने मी काम करतोय. लोक नाकारायचं तर आता मलाही पडायची सवय झाली. बरोबर. बरोबर. 3दा पडलोय, आताही पुन्हा उभं राहतोय. बरोबर. आधीच्या काही पक्षांमध्ये असं मला वाटलं, पक्ष विभाजन आणि हे जे काही महाराष्ट्रभर चाललेलं राजकारण आहे, म्हटलं आपण स्थानिक पातळीच्या पक्षापेक्षा आपण देश पातळीच्या पक्षाकडे जाऊ. बरोबर. कारण किमान मोदी साहेबांकडे असेल, फडणवीस साहेबांकडे असेल तर एक नेतृत्वाचे एक चांगले, आणि विधायक गडकरी साहेब हे खरं तर त्यातही माझे जर आदर्श असतील तर ते गडकरी साहेब आहेत. अच्छा. म्हणजे कधी शासनाचे पैशातून अतिशय उत्तम इन्फ्रा उभं करतायत, अतिशय उत्तम चालवतायत. तसंच आपलं एक छोटस मॉडेल. म्हणजे मला हा एखाद्या प्रभागाचं ज्यावेळी नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे, त्याच्यातून मला हा प्रभागच असा घडवायचा आहे की या ठिकाणी सर्व काही आहे. बरोबर. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, या ठिकाणची बालवाडी अतिशय उत्तम प्रमाणे, लहान पिल्लापासून ते विरंगुळा केंद्रापर्यंत प्रत्येक गोष्ट अतिशय उत्तम प्रकारे चाललेली. गार्डन सुद्धा ज्या ठिकाणी सुरक्षितता आहे,
लोकांना दिवसा रात्री कधीही बसावं वाटलं पाहिजे, त्या ठिकाणी त्याचा आनंद घेता यावा. कारण आज या ठिकाणी सगळं जर पाहिलं, मी आता ज्या प्रभागातून इच्छुक आहे त्या ठिकाणी खरं तर सगळीकडं एकही चांगलं गार्डन नाही. गार्डन मधल्या सुविधांचा अत्यंत अभाव आहे. खेळणी बसवलेली आहेत, पण ती फक्त त्याच्यातून कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे मिळवणे, टक्केवारी. इथलं विकास कामं आतापर्यंत जी झाली ती चालवण्यासाठी नाही, ती उत्तम ठेवण्यासाठी नाही, तर त्याचं फक्त कमिशन कमवायचं आणि नंतर त्या वास्तूचं काय झालं त्याकडे बघायचंच नाही. आणि माझी नेमकी वेगळी इच्छा आहे की ह्या ज्या वस्तू आहेत त्या अतिशय उत्तम सक्षम असल्या पाहिजेत. त्या ठिकाणी ती स्वच्छतागृह स्वच्छ असली पाहिजे, ते गार्डन अतिशय चांगली मेंटेन पाहिजेत, त्या ठिकाणी वृक्षांची छाटणी. गार्डन म्हणजे एक आपण मेंटेन केलेली गोष्ट आहे. बरोबर. त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र अतिशय चांगलं असलं पाहिजे. कुठेतरी रस्त्याच्या कडेला विरंगुळा केंद्र असावं का? बरोबर आहे. नाही, जर एखादा नागरिक, ज्येष्ठ नागरिक इकडून तिकडे जाणार असेल, बरोबर, आपल्याकडे विरंगुळा केंद्र करतायत. दुर्दैव आहे, कुठं केलंय ते ग्लायडिंग सेंटरच्या भिंतीला विरंगुळा केंद्र केलं. ओपन जिम, ओपन जिम कुठं केलंय? अहो त्या ठिकाणी लोक जायचे असले तर मरतील ना. बरं, अपघात झालेत अनेकांचे, ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना पाऊल पाऊल टाकावं लागतं, त्या माणसाने तिथं कसं जायचं आणि तिथं व्यायाम कसा करायचा? बरोबर. कुठं असलं पाहिजे? जिथं लोकवस्ती आहे. बरोबर. अर्धा गुंठ्यावाला गार्डन ठेवू शकत नाही, त्याला पार्किंगला जागा नाहीये. बरोबर. त्याच्यासाठी त्या जागात काही डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत. यांची पार्किंग, पॅन पार्कची शहरामध्ये जशा व्यवस्था केल्या गेलेल्या आहेत, शहरामध्ये मंडईच्या आजूबाजूला आज पेठांमध्ये, प्रत्येक पेठेमध्ये एक पॅन पार्क आहे. 400 कार बसतील एवढे पॅन पार्कच्या जागा उभ्या केलेल्या आहेत कॉर्पोरेशनने. हडपसरला एक नाही, टू व्हीलरचं साधं पार्किंग नाही, पोलिसांसाठी पार्किंग नाही. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. सगळे पोलीस रस्त्यावरती पार्किंग करतायत. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या पार्किंगचं तर सोडा, काल परवा दिवशी जो तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये महिला पोलिसांना सार्वजनिक शौचालयाची देखील सुविधा नाही असं ती सांगते. इतकं दुर्दैव आहे. अख्ख्या सोलापूर रोडवर अगदी 15 नंबर पासून रामटेकडी पर्यंत अनेक व्यावसायिक आस्थापना आहेत. इतरही बरेच लोकांना त्या रस्त्यावर यावंच लागतं काही ना काही निमित्ताने. एकही महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. ते सोडा, पुरुषांसाठी सुद्धा जे आहेत ती इतकी घाणेरडी असतात. त्याच्यात दगड पडलेले आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये वासाचा तर विषयच नाही. खरं तर ती वेगळ्या पद्धतीने, आधुनिक पद्धतीने बांधता येऊ शकतात. त्या ठिकाणी पाण्याचा उतार चांगला नाहीये. सगळीकडे अक्षरशः लघवीमधून त्या युरिनल पर्यंत जावं लागतं का? तर आडोशासाठी. आणि मग रात्रीच्या वेळी तर काय करायचं? तर लोक कशाला आडोशाला जातील? मग अक्षरशः उघड्यावरती पुरुषांची अवस्था ही आहे. पुरुष तरी ठीक आहे, चला काहीतरी आडोसा बघून, महिलेने काय करायचं? बरोबर. एकही महिलांसाठी शौचालय नाही. बरोबर. त्यांच्या नैसर्गिक विधीसाठी खूप वाईट अवस्था आहे. बरोबर. आणि तुम्ही सांगितलं की ग्रीनरी आपण तयार करायचे किंवा हडपसरमध्ये गार्डन्स वगैरे तयार करायचे. हे पण ऐकून आहे की तुम्ही तुमच्या गावाकडे म्हणजे काही एवढे झाडं लावलेत की तुमचं गाव आता कुठंतरी, जे काही छोटसच गाव आहे परंतु पूर्णपणे गार्डन मध्ये असलेलं वसलेलं गाव असं ते वाटतंय. काही व्हिडिओ आपण बघितले होते. मग ते सगळं चित्र तुम्ही हडपसर मध्ये करणार असं तुम्हाला वाटतं? ते करण्यासाठीच माझी धडपड आहे. आणि मला मध्ये संधी नाही मिळाली. लोकांना वाटलं की मोरे काम करत नाहीये. बरोबर. अरे मोरेला काम करायला आणि एरियाचं बंधन थोडीच आहे. बरोबर. मी माझ्या गावी काम केलं. बरोबर. आणखी 2 गावं दत्तक घेतली तुम्ही? आणि 2 गावं दत्तक घेतली. त्या गावांमध्ये सुद्धा इतकी झाडं लावलेली आहेत. झाडं, वॉटर शेडिंगची कामं, शासकीय योजना मी वनराईच्या माध्यमातून, कारण मी या लोकांबरोबर राहिलेलो आहे. जे आज जरी मोहन धारिया नसले तर राजीव धारिया आहे. आणि राजीव धारिया CSR फंडातून मी त्या ठिकाणी फंड्स घेऊन गेलो. आज माझ्या गावामध्ये साधारण 5000 बांबूची बेट आहेत. कोकणाचं फील आहे माझ्या गावाला. अरे बापरे. अख्खं नदीचं खोलीकरण झालेलं आहे. वॉटर लेवल सगळ्या आजूबाजूच्या गावांना टँकर येतात, परंतु त्या गावामध्ये टँकरची गरज पडत नाही, पडणारच नाही. 3-3 वर्ष पाऊस नका येऊ दे तरी सगळ्या शेतीला आधुनिक शेतीचं स्वरूप दिलेलं आहे. बापरे. आमच्याकडे ठिबकनं शेती केली जाते, स्प्रिंकलरनं पाणी दिलं जातं सीझनल पिकांना. जी परमनंटची झाडं, बागा वगैरे आहेत गावामध्ये, साधारण 50% बागा आहेत. अच्छा. शेजारच्या गावांमध्ये साधा एखादा चिक्कू खायचं असेल, लिंबू खायचं असलं तरी झाडं नाहीत शेतकऱ्यांकडं. का तर पाणी नाहीये. बरोबर. कारण नगर जिल्ह्यातला तो दुष्काळी तालुका आहे. परंतु त्या दुष्काळी तालुक्यामध्ये त्याचं मिरॅकल व्हावं इतकं चांगलं काम झालंय. अच्छा. हे इतकं चांगल्या प्रकारचं. आणि सुदैवानं म्हणजे आपण निसर्गाची परीक्षा आम्ही पाहिली तर माझ्याच गावात जास्त पाऊस पडतो. अच्छा. नदीचा प्रवाह माझ्यापासून सुरू होतो. नदी माझ्या मागून खरं तर मागे 20 किलोमीटर वरून नदी येते, परंतु
इथं पाणी असतं, इथं पडलेलं पाणी नदीत जिरत नाही आणि जिरत नाही, त्यामुळे माझ्या इथला प्रवाह पटकन सुरू होतो. बरोबर आहे. पावसाळ्यामध्ये म्हणजे असे अनेक मिरेकल्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. बरोबर आहे. तुम्ही दुसरा एक शब्द वापरला होता की मी पडलो तरी चालेल परंतु मी मानवता जपणार, आणि तुमची एक पतसंस्था पण आपण ऐकू नये, त्या पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही मानवता जपताय हे पण आपण ऐकू नये. मग ते काय कसं काय करता, कमीत कमी टक्क्यामध्ये तुम्ही लोन देता किंवा काय, हे गोष्टी ऐकू नये ते काय? मी हडपसरमध्ये पतसंस्था 2002 साली सुरू केली. अच्छा. त्यावेळी आजच्या इतकं बँकिंग सुलभ नक्कीच नव्हतं. या ठिकाणी फक्त सन्मित्र सहकारी बँक, ती एका विशिष्ट विचार गटाची किंवा विशिष्ट समाजाची, त्याच्याकडे माळी समाजाची बँक म्हणून पाहिलं जायचं. साधना सहकारी बँक ही मराठ्यांची बँक म्हणून पाहिली जायची. म्हणजे काँग्रेसची बँक, जनता पक्षाची बँक, बरोबर, आणि दुसरी भाजपची बँक म्हणून जनसेवा सहकारी बँकेकडे पाहिलं जायचं. आणि ह्या तीनच बँका या ठिकाणी सहकारी याच्या माध्यमातून लोकांना सेवा देत होत्या. आज ज्या जशा मल्टीनॅशनल बँका या ठिकाणी आलेल्या तशा बँका या ठिकाणी उपलब्धच नव्हत्या. बरोबर. त्या काळामध्ये मी पतसंस्था सुरू केली. आणि इथे तो ह्या जातीचा पाहिजे तर त्याने या बँकेकडे जायचं, ह्या जातीचं असेल तर त्याने या बँकेकडे जायचं, ह्या विचारसरणीचं असेल तर या बँकेकडे जायचं. असं हे ह्या हडपसरचं खरं चित्र. अच्छा. आणि मग सर्वसामान्यांनी जायचं कुठं? बरोबर आहे. बरं, सर्वसामान्यांना जागाच नव्हती, मग त्यांनी कुठं जायचं? तर या ठिकाणी मद्रासी लोक, माकडवाली लोक, वैदू लोक, माकडाचे जे खेळ करतात, माकडांचे खेळ करणारे, परंतु हे व्याजाचा व्यवसाय करायचे. ओके. हडपसरला अशी काही लोक होते की जी व्यवसाय याचा करायचे, व्याजाचा. आणि व्याज म्हणजे किती? 100 द्यायचे सकाळी आणि संध्याकाळी 110 रुपये घ्यायचे. असा आजही काही प्रमाणात एका दिवसात 10%, एका दिवसाला 10%. बापरे. या पद्धतीचं काम या ठिकाणी चालतं. तुम्ही एक सगळ्यात महत्त्वाचा शब्द वापरला, ते म्हणजे मी हारलो तरी चालेल पण मी मानवता जपून ठेवणार. आता एक तुमची पतसंस्था देखील आपण हडपसरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून बघायला भेटते आपल्याला. या पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही मानवता कशी जपताय? माझ्याकडे अगदी पथारीवाल्याला सुद्धा मी कर्ज देतो. ज्याच्याकडे हडपसरला तुम्ही जर पाहिलं असेल तर वैभवच्या समोर वैभव टॉकीज जे आहे त्याच्या समोर अशी कान कोरणारी मुलं उभी राहतात. येणारा जाणाराचं कानातला मळ काढणे. आता त्याची काहीच पत नाहीये, कारण त्याचं कुठं बँकेत खातं नाही, त्याचं भांडवल म्हणाल तर अत्यंत तुटपुंज आहे. मग तो माणूसच म्हणून कधी उभा राहणार नाही. तर अशा माणसाला सुद्धा आम्ही त्याचं कारण पाहतो, तारण नाही पाहत, आणि त्या माणसाला उभं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. बरोबर. त्याला आम्ही शब्द वापरलाय, तुम्हाला सगळ्यांसाठी एक त्यांना थांबून सांगतोय की आम्ही कारण पाहतो, तारण नाही. सगळ्यात महत्वाचा शब्द. आणि केवळ तेवढंच करून आम्ही थांबत नाही. तर तुझा व्यवसाय, प्रत्येकाचा व्यवसाय, आज या ठिकाणी जवळजवळ 3000 प्लस माझ्याकडे व्यावसायिक आहे. तर प्रत्येक व्यावसायिकाला मी या पद्धतीने ट्रेन केलेलं आहे की तुझी अडचण काय. म्हणजे माझ्याकडे जेवढी एखादा कर्जासाठी येतो तर मी त्याला पहिलं विचारतो, तुझा व्यवसाय काय, तू काय पद्धतीने करतो, तुझ्याकडे संसाधनं काय आहे, या सगळ्या गोष्टींची मी माहिती घेतो आणि त्याला अशा पद्धतीने गाईड करतो. कारण मी स्वतः एक उद्योजक आहे, मी एक व्यवसाय उभा केलेला आहे, माझी 850 चिकनची शॉप्स आहेत. त्यामुळे आणि मला मॅनेजमेंट करताना हे सगळं माहिती आहे की माणूस चुकतो कुठं, एखादा व्यवसाय गाळात जातो कसा, तो गाळात जाऊच नये याच्यासाठी मी प्रत्येक वेळी काम करत असतो. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या व्यावसायिकाला कधीच तो पिळला जात नाही. मी त्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगतो, तुझं 10 रुपयात कदाचित भागणार नाही, तुला 25 रुपये पहिल्यांदाच इन्व्हेस्टमेंट कर. कारण अर्धवट भांडवल हा त्याचा व्यवसाय खाऊन टाकतो. बरोबर. पुरेसे पैसे जर एखाद्या व्यवसायाला एका वेळी नाही मिळाले, 10 वेळा मिळाले तरी तो व्यवसाय मरतो. बरोबर. म्हणून मी त्याची गरज पाहतो. तुला या मशिनरीने तुझं भागणार नाही, त्याच्या सगळ्या व्यवसायाची माहिती घेतो. बऱ्याच वेळा तर मी अक्षरशः अशा नोट्स करून त्याला देतो, तयार करून. कारण माझ्या दृष्टीने तू बँकेसाठी काम करणार आहेस, रस्त्यावर उभं राहून काम करणार आहेस. शेवटी मी ठेवीदारांना पैसे कशातून देतो? अनेकांचा गैरसमज आहे की मोऱ्यांकडे पैसे, तर मोरे स्वतःचे पैसे व्याजाने फिरवण्यासाठी म्हणून पतसंस्था वापरतात. माझं स्वतःचा एकही रुपया पतसंस्थेमध्ये ठेवी स्वरूपात नाही. अत्यंत गोरगरीब लोकांनी या ठिकाणी पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा मी अतिशय चांगलं व्याजदर देतो. कर्जदारांना सुद्धा मी व्यवस्थित त्यांचा व्यवसायाची फ्रेम बसून देतो. कारण शेवटी कर्ज घेणारे
एकतर घरं बांधण्यासाठी घेतात बरोबर. किंवा काही स्वतःच्या वैयक्तिक गरजांसाठी घेतात. परंतु त्याच्यातून सुद्धा मी अनेक वेळांना सांगतो की हे प्रोडक्टिव्ह कर्ज आहे, हे नॉन प्रोडक्टिव्ह कर्ज आहे. हम्म, 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 हे कर्ज तू जास्त घे. हम्म, एखादा जर म्हणायला आला ना पुरीच्या लग्नाला हम्म. मला कर्ज द्या, तर हम्म. मी सांगतो अरे बाळा 250-500 रुपयात लग्न होतं. बरोबर आहे. हा नॉन प्रोडक्टिव्ह कर्ज काढून ऋण काढून सण करू नको. बरोबर बरोबर. मी तुला या कामासाठी कर्ज नाही देणार हम्म, असं स्पष्ट सांगतो. त्याच्यामध्ये सुद्धा मानवतेचा हेतू आहे. तुम्ही जे म्हटले की मानवता कशी सांभाळता तुम्ही, बरोबर आहे. तर मी त्याच्यामध्ये, कारण कधी कधी तो भावनेच्या भरामध्ये दुसऱ्याला दाखवण्यासाठी, भावकीला दाखवण्यासाठी म्हणून तो कर्ज काढत असतो. हम्म, आणि अशा माणसांशी मी प्रत्यक्ष स्वतः बोलतो. हम्म, मी माझ्या सगळ्या स्टाफला सुद्धा ही सूचना दिलेल्या आहेत हम्म. की विनाकारण जर कोणी चुकीच्या कामासाठी त्याचं, मग त्या माझ्या वाक्याला अर्थ आहे की आम्ही कारण पाहतो, तारण कारण नाही. नाही. बरोबर. आणि मग जर माणूस उभा राहणार असेल, तरुण उभा राहणार असेल, हम्म, माझ्याकडे अक्षरशः रिक्षावाल्यांनी काहींनी कर्ज घेतली, हम्म. आज ते उद्योगपती झालेत. बापरे. हा. म्हणजे ते गरुडा वगैरे रिक्षा चालवायचे पूर्वी, हम्म, हम्म, आणि आता ते 20-30 कोटीचे मालक झालेत. हम्म. इथपर्यंत आम्ही त्या, म्हणजे जो पूर्वी कर्जदार होता तो आता ठेवीदार झालाय. अच्छा. हे माझ्या बँकेचं यश आहे. बरोबर. म्हणजे अक्षरशः शेवटच्या घटकाला सुद्धा, नारळवाल्याला काय भांडवल लागतं, बरोबर. आम्ही त्याला सांगतो 5,000 नाही तू 7,000 ठेव, हम्म, नारळ फोडून विक. हम्म. व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं, हम्म. एका प्रोडक्ट मध्ये त्याचा व्यवसाय समजून घेतो. मग हम्म. तो अगदी सोनेवाल्याचं सुद्धा समजून घेतो आणि त्याला सुद्धा कसा उभा करता येईल त्याच्यासाठी काम करतो. बरोबर. हे थोडीशी अतिशयोक्ती वाटेल, परंतु बरोबर. मी व्यावसायिक असल्याने आणि व्यावसायिक आणि समाजामध्ये कायम राहिलेलो आहे. बरोबर. त्यामुळे मला जाणीव आहे की लोकांना ज्यावेळी त्यांचं, आणि लोक ऐकण्यासाठी वेळ घेतात की बरोबर. नाही भाऊ मला तुमचा सल्ला हवाय. हम्म, 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 भांडवल कमी जास्त, हम्म. आणि जर मी सांगितलं तर तो ऐकतात आणि त्या मार्गाने पुढे जातात. बरोबर आहे. अजून आता एक. कालचीच एक गोष्ट आहे. हम्म. एक जण आले, म्हटले भाऊ मला जॉब पाहिजे. म्हटलं हम्म. बाबा जॉब देणं तर आता Yes. शासनाला माझा जमत नाही पुढचा मला. पुढचा प्रश्न तोच होता हा हा की आपण जर बघितलं ना, असा कुठला जर एखादा उमेदवार असेल किंवा नगरसेवक असेल, आजी माजी जे किंवा इच्छुक भाविक बरं. कोणीही असू द्या, जो नेता आहे, आपण एक साध्या सिंपल भाषेमध्ये सांगू की जो नेता होणार आहे, त्याचा एक फ्रेमवर्क, त्याचं एक काम असतं की आजूबाजूला जे आपले युवक आहेत ना, त्यांना घ्यायचं, त्यांना कुठलं तरी एक लॉलीपॉप द्यायचं की मी तुम्हाला रोजगार देऊ किंवा काय करू, आणि मग नुसतंच घेऊन सोबत फिरायचं. मग तुम्ही ह्या तुमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून किंवा आतापर्यंतच्या कामाच्या माध्यमातून तुम्ही युवकांना रोजगार दिलाय का? आणि भविष्यात जर नगरसेवक झाले तर युवकांना, हडपसरच्या युवकांना काय रोजगाराच्या काय संधी तुम्ही निर्माण करू शकता? मी खरं तर यापूर्वी सुद्धा अर्धशिक्षित असतील, अशिक्षित असतील, हम्म, सुशिक्षित असतील, हम्म, म्हणजे माझ्याकडे आमिर चिकन हे असं मॉडेल आहे हम्म, की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, हम्म, लातूर असेल, सोलापूर असतील, औरंगाबाद असेल, बीड असेल, हम्म, उस्मानाबाद असतील, या प्रमुख या 4-5 जिल्ह्यांमधून माझ्याकडे तरुण मुलं आलेली आहेत, हम्म, जी शेतकरी कुटुंबातली आहेत, हम्म, ज्यांना गावामध्ये रोजगार उपलब्ध नाहीये. हम्म, त्यांची शिक्षण 5वी, 7वी, 8वी, 10वी झालेली आहेत. हम्म. आज सर त्यातल्या सगळ्यात शेवटच्या मुलाचं सुद्धा उत्पन्न मासिक 50,000 रुपये आहे. अरे बापरे. हम्म, ते 15 लाख रुपये प्रतिमाह उत्पन्न त्यांना मिळतं. बापरे. बरं, हे मी बोलेल काही पण, हम्म, हम्म. आज जर तुम्ही कुठेही जाऊन आमिर पाहिलं, आमिर चिकन आमिर चिकनच्या कुठल्याही शॉपमध्ये जा, म्हणजे आमिर चिकन जे तुम्ही म्हणता ते तुमचं आहे का? ते माझं आहे. आणि त्याच्या माध्यमातून हम्म, मी जो काही रोजगार निर्माण केलाय, हम्म, ते सुद्धा माझ्या दृष्टीने ते केवळ पोट भरण्याचं साधन नाहीये, हम्म. तर ती सुद्धा एक सामाजिक क्रांतीचं एक मॉडेल म्हणता येईल त्याला, बरोबर जे रोजगाराचं मॉडेल आहे. बरोबर. त्याच्यातून डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हम्म. साधारण 2,000 कुटुंबांचा उदरनिर्वाह त्या उदरनिर्वाह होतो. आमिर चिकन वरती चालतो. बरोबर माझाही स्वतःचा चालतोच निश्चित, बरोबर. परंतु 2,000 कुटुंबांचा अतिशय ऑर्गनाइज पद्धतीनं, जे घाणेरड्या पद्धतीने पूर्वी चिकन विकलं जात होतं, मांसाहार विकला जात होता, किंवा कुठे आजही जर तुम्ही पाहिलं तर मटणाची दुकानं अत्यंत घाणेरडी आहेत. घाणेरडी त्यात माश्या बसलेल्या असतात. मासळीची दुकानं पाहिली तर तुम्ही ते माश्या नुसते हुसकत असतात. बरोबर. माझ्या चिकनच्या कुठल्याही दुकानामध्ये जाऊन पहा, हम्म. अतिशय उत्तम प्रकारची दुकानं त्या ठिकाणी मी केलेली आहेत. म्हणजे त्या ह्या चिकनच्या दुकानाची तुम्ही वारंवार पाहणी पण करायला जाता? नाही, त्याची एक अत्यंत चांगलं आमच्याकडे मॉडेलच आहे. अच्छा. म्हणजे चूक झाली की पेनल्टी दिली जाते. ती एक कंपनी आहे, खरं तर ओके. लिमिटेड कंपनी आहे ती. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे एखाद्या चिकनच्या प्रॉडक्टला जे दुर्लक्षित आहे हम्म. त्याला मी ऑर्गनाइज वेनं घेऊन जाऊन, ओके. आणि पहिलं हे भारतातलं पहिलं इतकं लो मार्जिन मधलं, हम्म, हम्म. ज्याच्यामध्ये 5 रुपये 10 रुपये मार्जिन आहे, लो मार्जिनचे बिझनेस आता सुरू झाले.
मी हा 32 वर्षापूर्वी सुरू केला. लो मार्जिन फ्रँचायझी बिझनेस हा चिकन मध्ये आणला, जो दुर्लक्षित होता. आजही जर पुणे मुंबई माझ्या आजूबाजूची 2-3 शहरं सोडली तर भारतभर याची अत्यंत वाईट अवस्था आहे. चिकनची दुकानं असतील एकदम, तर मी त्याचा पायोनियर आहे. मी त्याचं क्रिएशन स्वतः केलेलं आहे. आणि त्याच्यातून एक तर जनतेच्या दृष्टीने अतिशय चांगलं चिकन मिळायला सुरुवात झाली, की लोकांना खूप चांगल्या प्रकारचं चिकन खायला मिळतं, हायजीन मिळतं. एक आमचं साधं प्रिन्सिपल आहे चिकनच्या बाबतीत, की जे तू स्वतः खाशील ना ते लोकांना खायला घाल, जे तू खाणार नाहीस फेकून दे. आणि ते आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये त्याचं रिएम्बर्समेंट कंपनी करते. म्हणजे अगदी प्रोडक्शन पासून ते सेलिंग पर्यंत, कस्टमरच्या घरात जाईपर्यंत आम्ही त्याची केअर घेतो. बरोबर. आता दुसरा प्रश्न आहे की तुम्ही जसं सांगितलं की जर काही चुकलं तर आम्ही पनिशमेंट करतो, तुमचे काय असे व्हिडिओ पण व्हायरल होतात किंवा तुम्ही सांगण्यात काही गोष्टी समजून आलेल्या आहेत, तुम्ही अधिकाऱ्यांना खूप झापता, काय कारण आहे? काय माझं नेहमीच म्हणणं असतं, मी जरी चुकलो ना तरी मी माझी स्वतःला शिक्षा करून घेतो. जर समोरच्याला तुझं कर्तव्य, ज्याचा तुला पगार मिळतो ना त्याला तू न्याय दिला पाहिजे. मग तो कुठलाही असू द्या, मग तो पोलीस मध्ये असू द्या, एखादा वॉचमन आहे, त्याची ड्युटी काय आहे, त्याने त्याची ओळखावी आहे, त्याचं कर्तव्य अधिकार जबाबदारी ज्याच्या त्याने पाळल्या पाहिजेत. माझी चिडचिड कधी होते, बरं मी त्याला पहिल्यांदा प्रत्येकाला सांगितलेलं असतं, साहेब तुम्ही हे केलं पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे, याचा तुम्हाला मानधन मिळतं. बरं तुम्ही जे काही समजा सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत ज्याचा पगार घेता ना त्या पगारापुरतं तरी काम करावं. बरोबर. आणि मग जिथं ते केलं जात नाही, 4-4 वेळा संधी देऊन जर नाही ऐकलं तर मग थोडस जरा, शेवटी मी भगतसिंगांच्या नावाने काम करणारा माणूस आहे, मग मला काय त्याला एखाद्याला सुट्टी द्यावी वाटत नाही. एखादा किस्सा आपल्या बघणाऱ्या लोकांना सांगा की जो, तसे बऱ्याच वेळा किस्से आहेत. खरं तर मी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी माझी अशाच प्रकारची हुज्जत झालेली आहे, की ज्यांना हप्ते खाताना काय वाटत नाही, कारवाया तुम्ही जाणीवपूर्वक एखाद्याने हप्ता नाही दिला की त्याच्यावर कारवाई करणार, हे दुर्दैवी गोष्ट आहे ना. करायच्या असतील, नियम पाळायचा तो सर्वांना सारखा असावा. माझ्या व्यवसायाच्याच बाबतीतला किस्सा आहे की आमच्या चिकनच्या दुकानाच्या वजन काट्यांवरती कारवाई केली जायची. अच्छा. ते वजन काटे वगैरे जप्त करायचे आणि हप्ते दिले की नाही करायचे. अरे बापरे. हा. मग त्यालाही पण विठ्ठल तुपे सारख्या माणसांनी खरं तर त्यावेळी म्हणजे अनेक किस्से आहेत. तर असाच एक किस्सा घडला. माझं चिकनचं दुकान इथेच कॅनॉलच्या कडेला आहे, हडपसरला, माझं जे पहिलं दुकान होतं. आणि खूप असं तळमळीनं उभं करत होतो, खूप वाईट अवस्थेतून उभं केलेलं पहिलं दुकान. आणि त्याच्यावरती, आणि त्यावेळी त्यांचे 500 रुपये महिना हप्ता होता. म्हणजे हा 91-92 ला 500 रुपये म्हणजे लिगली हप्ता ना. हप्ता पैसे वगैरे काय नाही, त्यांच्या खिशात घालायचे पैसे, पावती वगैरे काय नाही. का तर नियम काय की तुम्ही कोंबडी कापायला परवानगी नाहीये तुम्हाला, फ्रोझन चिकन विकायचं. म्हणजे कोंबडी तुम्हाला. परंतु महानगरपालिकेचे जर अधिकारी पैशाच्या रूपात आपलं, मग आता मी त्यांना काय जाणीव करून दिली की साहेब ठीक आहे, कोंबडी कापायची असेल, त्याची रक्ताची विल्हेवाट लावायची असेल, ड्रेनेजची विल्हेवाट लावायची असेल तर तशी सुविधा स्लॉटर हाऊसची कॉर्पोरेशनने उपलब्ध करून द्यायची. जशी मोठी जनावरं कापण्यासाठी कमेल्याला, कोंडव्याला एक स्लॉटर हाऊस आहे, आजही ते बंद अवस्थेत आहे. त्या ठिकाणी खरं तर सगळ्या शहरातल्या कोंबड्या तिथे नेऊन कापल्या पाहिजेत, सगळ्या बकरे त्या ठिकाणी नेऊन कापली पाहिजेत. सगळी कोंडव्यामध्ये त्याचं एक मोठं स्लॉटर हाऊस आहे कॉर्पोरेशनचं एक, आणि एक कॅन्टोन्मेंटचं एक आहे. कॅन्टोन्मेंटच्या शिवाजी मार्केटला जो मटेरियल जातं, कॅन्टोन्मेंट मात्र अतिशय शिस्तबद्ध काम करतं. त्यांचं स्लॉटर हाऊस अतिशय अत्याधुनिक आहे. म्हणजे ही जी घाण आहे ते बरोबर, ही जबाबदारी कॉर्पोरेशनची आहे. आता याची जाणीव करून दिली, साहेबाला आला राग, तू आमची सांगतो का. साहेबांनी आणली कारवाई माझ्याकडे, आले, माझ्या त्या सगळ्या कोंबड्यांवरती फिनाईल ओतून दिलं, माझा वजन काटा 70 वगैरे, याच्या धंद्यात आहेच काय, 70 कोंबड्या, त्या सगळ्या कोंबड्या हे करून घेतल्या, जप्त करून घेतल्या, वजन काटा जप्त करून घेतला. मग आता त्यांना त्यांच्या भाषेत सांगायची वेळ आली. बरोबर, आमची तर पोटाची आग लागलेली, खायचे पैसे बांधे आपले. साहेब म्हटलं याच्यातून आम्ही उभं राहतोय, कष्टानं उभं राहतोय, आणि तुमच्या सुविधा नाहीत. मी कुठल्याही गोष्ट कुठल्याही अधिकाऱ्याला सांगायच्या आधी त्याला त्याची जाणीव निश्चित करून दिलेली असते. मी जाणीव करून दिलेली होती, त्यांच्या ऑफिसमध्ये बसून दिलेली होती, कारण त्याच्या आधी 2-3 वेळा कारवाया झालेल्या होत्या. आणि मग प्रत्यक्ष तसंच झालं. परत ते आले, बरं माझ्यावरच कारवाई. दुकानात आणखी हडपसरला भरपूर होती. मग
नेहमीप्रमाणे आम्ही भगतसिंगाच्या नावाने काम बरोबर, करणारी माणसं, बरोबर बरोबर तरुणांची फौज पाठीशी. बरोबर मग काय, त्यांना रस्त्यावरती धरून अगदी चोप दिला, कायदा हातात घेतला प्रसंगी. ज्याला कर्तव्य कळत नाहीये आणि स्वार्थासाठी बरोबर आहे, तुम्हाला माणुसकी सांभाळत नाहीये, बरोबर तिथं त्यांना करणं गरजेचं आहे. मग असं अनेकांशी झालं. माझं बरोबर. विद्युत विभागात झालं, असंच शॉपॅक बाबतीत झालं. अशीच त्यांना मोरेंची दुकान आहेत. आमिर चिकन म्हणजे प्रत्येक दुकान मोरेंचं आहे असं वाटायचं. अच्छा आणि असंच तो कॉर्पोरेशन शॉपॅकचा इन्स्पेक्टर ठरवून माझ्यावरतीच कारवाया. अरे तुला काही चिकनचीच दुकानं कारवायला दिसतात का? बरोबर आहे. मग त्यांना तिथून कुठेतरी आणि मग- इन्कम सोर्स सुरू होईल अशी त्यांना अपेक्षा हो, होती. तेच किंवा नंबर जास्त दिसायचे ना. पण बरोबर. माझा ते एक लोकांना रोजगार देण्याचा विषय आहे. आणि बरोबर. याच्यात पैसे किती मिळतात, बरोबर. कष्टाचे पैसे मिळतात. बरोबर बरोबर जसं रस्त्यावरती एखादा पथारी टाकून पोटासाठी काम करतो, तसंच आजही चिकनचा व्यवसाय नाहीये तो. बरोबर तो पोट भरायचं एक साधन आहे. बरोबर आणि हे त्यांना समोरच्याला कळत नव्हतं. असे माझे व्यावसायिक आयुष्यामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी घडल्या. बरोबर माझं दुसरं मॉडेल मी त्यानंतर तयार केलं, थोडंसं स्थिर स्थावर झालो. हम्म. त्यानंतर मी स्मार्ट थिंकिंग करिअर अकॅडमीची नावाची एक अकॅडमी सुरू केली. हो तुम्हाला आता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मी काय दिलं, मुलांना काय दिलं, तरुणांना तर चिकनचा व्यवसाय दिला. त्याच्या पुढच्या मुलांना जे 11वी 12वी झालेली आहेत त्यांना मी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, हे हडपसरमध्ये ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं सुरू झालेलं अच्छा हे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण हे सुरू केलं. अच्छा की ज्यामध्ये पुन्हा याच आजूबाजूच्या 5-6 जिल्ह्यांमधली मुलं आली. कारण त्यापूर्वी फक्त राजे अकॅडमी ही साताराला होती. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण महाराष्ट्रात कुठेही दिलं जात नव्हतं. आम्ही त्यांच्याकडचं काही सिलेबस घेतले, काही पोलीस घेतले आणि काही, कारण मी पोलिसांमध्ये राहिलेलो आहे. बरोबर माझे चुलते पोलीस होते. बरोबर माझं शिक्षण त्याच्यामुळेच पुण्यामध्ये झालं. त्यांच्याच कृपेने मी पुण्यामध्ये आहे. माझं शिक्षण लहानपणापासून पुण्यातच झालेलं आहे. बरोबर त्यामुळं थोडासा पुणेरी वाटतो मी. बरोबर आहे. तेच सांगायचं तुम्हाला की एवढं सगळं नगर असताना देखील जिल्ह्यातलं तर शिक्षण आणि इथलं जे हे आहे त्याचा नक्की माझ्यावरती पगडा आहे. हा, त्यामुळं मी पुढे ज्या काही पद्धतीचं काम उभं केलं, म्हटलं तरुणांना पोलीसमध्ये गेलं पाहिजे. अच्छा कारण 10वी 12वीच्या मुलांना काय मिळणार आहे. बरोबर त्यावेळी सुरुवातीला 10वीची अट होती, नंतर आता 12वीची झाली, बरोबर आता 12वी पास लागतं. तर बरोबर मी 2002ला तसं एक केंद्र सुरू केलं आणि त्यामधून साधारण 4-4.5 हजार मुलं हे आज आपले पोलीसमध्ये भरती झाली. महाराष्ट्र पोलीस मध्ये महाराष्ट्र पोलीस असेल, जेल पोलीस असतील, हो हो SRP असेल, CRP असेल, वेगवेगळ्या ठिकाणी. त्यांना काय, शेवटी ते प्रशिक्षण एकच आहे, बरोबर एकाच प्रकारचे प्रशिक्षण आहे. अभ्यास, कारण या मुलांना कळत नव्हतं की अभ्यास कसा करायचा आहे, Yes. लांब उडी कशी मारायची. मेहनती खूप आहेत ग्रामीण भागातली मुलं, फक्त ती दिशा नव्हती. दिशा नव्हती. कारण मला तशी परत म्हणायला लागले, एवढे पोरं सेट झाल्यावर गावोगाव गेले, फिरायला लागलो की लोक त्या ठिकाणी मला परत तेच. म्हणायचे, आमच्या पण मुलाचं बघ काहीतरी कर. बरोबर मी त्यांच्यासाठी ते केंद्र सुरू केलं. अच्छा त्याच्या पुढचे हम्म. 12वी तो ग्रॅज्युएशन झालेली किंवा शाळेच्या प्रवाहामध्ये आहेत किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय यांच्यासाठी जी केवळ पेठांची मालमत्ता होती, आपले सदाशिव पेठ ओके, असेल हा. किंवा त्या पेठांमध्येच आणि काही विशिष्ट वर्गच त्या ठिकाणी शिक्षण घेत होता. मी सगळ्या बहुजनांच्या मुलांसाठी MPSC आणि UPSC, मला त्यावेळी ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगलं मदत केली. अच्छा ज्ञान प्रबोधिनी मधले जे प्रशिक्षक होते त्या ठिकाणी जे कारण ते सुद्धा एक अत्यंत चांगलं सोशल वर्क होतं. बरोबर आहे. तर ती मुलं मला माझ्या या मुलांना शिकवायला यायची. याच्यात बरोबर. जी ग्रॅज्युएट झालेली मुलं होती, जे होतं माझं पहिलं सुरुवातीचं पोलीस भरती प्रशिक्षण, बरोबर पुढे मी त्याचं कन्व्हर्जन केलं MPSC UPSCचं मार्गदर्शन केंद्र, आणि त्याला सुद्धा बहुजनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मला खूप मदत केली. अच्छा म्हणजे CP ACP DCP सगळे येऊन माझ्या या ठिकाणी लेक्चर द्यायचे. अच्छा कारण- आपण जर बघितलं ना तर हडपसरमध्ये देखील महात्मा फुलेंच्या शिक्षणाचा प्रसार खूप जास्त आहे. आणि तुम्ही देखील शिक्षणाचा प्रसार जे आता सांगितलं त्यावरून समजते की खूप सारा हडपसरमध्ये असेल किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही केले. आता देखील तुमचे एक इंग्लिश स्कूल आहे. मग कुठंतरी त्यांच्या विचाराचा पगडा तुमच्यावरती आहे असं दिसतं आपल्याला. निश्चितच मी माझ्या यापूर्वीच्याही सगळ्या गोष्टी, मग महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, शिका, संघटित व्हा, ह्या ज्या गोष्टी आहेत, संघर्ष करा. मी माझ्या व्यवसायातून पैसे कमवल्यानंतर मी तरुणांना सुद्धा त्याच दिशेला घेऊन जायचा प्रयत्न केला. कारण माझं शिक्षण चुलत्यांनी केलं. बरोबर आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं, बरोबर त्यांना सयाजीराव गायकवाडांनी त्यावेळी
मदत केली होती त्यांच्या शिक्षणासाठी. बरोबर. त्यांनी एक त्यावेळी संकल्पना मांडली होती, हम्म, त्याच्या काही ऑडिओ क्लिप पण अवेलेबल आहेत, हम्म, की तुम्ही स्वतः तुम्हाला मदत झाली ना, तुम्ही पुढच्या 3 लोकांना शिकवा. हम्म, हम्म, त्यांची जी काही शैक्षणिक मदत असेल, तो सक्षम उभा राहायला पाहिजे साठी ती मदत करा. हम्म, त्यांना सांगा की तुम्ही पुढे उभं करा. बरोबर. अख्खा भारत आणि प्रत्येक माणूस जो तळागाळातला आहे तो पुन्हा सगळ्या प्रवाहामध्ये येईल. कारण बरोबर. शिक्षणाचं महात्मा फुलेंच्या काळातलं असेल, बाबासाहेबांच्या काळात असेल, त्यावेळी शिक्षणाचा अधिकार बऱ्याच जाती धर्मांना नव्हता. बरोबर. आणि ती गोष्ट माझ्यासारख्याला सुद्धा, म्हणजे मला चुलत्यांनी आणलं, पुणे शहरामध्ये माझं शिक्षण झालं, बरोबर. आणि म्हणून मी माझ्या कुटुंबातली सुद्धा काही लोक या ठिकाणी आणले. हम्म, माझ्या भावाची मुलं सुद्धा मी या ठिकाणी शिकायला आणली, हम्म, आणि तीच नाही आणली. हम्म, सुदैवानं ह्या व्यवसाय धंद्यातून मला 2 पैसे मिळत होते. बरोबर. मी त्याचा उपयोग समाजासाठी दिल खोल के केला. बरोबर. लोक मला आत्ताही म्हणतात, माझ्या त्या भगतसिंगचं जर तुम्ही वाचलं तर माझं आत्ताही स्टेटमेंट आहे, हम्म, की जनसेवेचं व्रत हम्म, नव्हे हम्म. तर वेळ घेतलेली माणसं, हे माझं व्रत आहे. अच्छा. वेडा म्हणतात मला, बरोबर. अरे तू काय काम धंदे करायची, आपलं तुला एवढे पैसे मिळतात, इकडं मी कमवतो आणि समाजात खर्च करतो. तेच मला एक प्रश्न पडलाय, हा. की आता तुमच्या इमोशनल गोष्टी आपण टचअप नाही करायचा, हा. परंतु जे तुमचा मुलगा पण होता, जो पण नाही, ज्याच्या नावाने तुम्ही हॉस्पिटल तयार केलंय, आता राहिला एक मुलगा, एवढं सगळं काय कमवून ठेवलंय की तो मुलगा नाही काम केलं तरी तो सगळं काय व्यवस्थित आहे, सगळं सेट आहे. इव्हन त्याला जे तुम्ही नॉलेज दिलंय, एज्युकेशन दिलंय, तो त्याच्या पायावरती उभा देखील राहिलेला आहे. मग एवढी सगळी धडपड कशासाठी? तर ही फक्त सामाजिक परिवर्तनासाठीची सगळी धडपड आहे. ज्या गोष्टी मला मिळाल्यात मी माझ्या मुलाला द्यायचा प्रयत्न केलायच. बरोबर. आणि मुलामध्ये निश्चित एवढी क्षमता निर्माण केलेली आहे की तो त्याचं निश्चित, त्याला काही उदरनिर्वाह करेल, उदरनिर्वाहाची त्याची गरज, त्याला माझ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. माझ्या डोक्यावर तर छत नव्हतं. बरोबर आहे. जे या हडपसरमध्ये मी हातगाड्या ओढलेल्या आहेत. अच्छा. मी रस्त्यावर उभं राहून वस्तू विकलेल्या आहेत, नर्सरीमध्ये लेबर सारखं काम केलेलं आहे, अनेकांच्या घरी जाऊन मी गार्डनची कामं केलेली आहेत, वायरिंगची कामं केलेली आहेत. त्याचबरोबर मी वाटेल ती लेबर म्हणून मी टिकाऊ फावडं कुदळ घेऊन काम, त्यावेळी मशिनरी नव्हत्या, जेसीपी वगैरे नव्हते. बरोबर. माझ्या आयुष्याची सुरुवात तर तिथून झालेली आहे. अच्छा. मी रोज केबल टाकल्या जायच्या टेलिफोनच्या. अच्छा. त्या टेलिफोनच्या केबलवरती पण आपण येणार होतो. तर टेलिफोनच्या केबल मी टाकलं, स्वतः खोदून टाकलेल्या आहेत. त्यावेळी 1 मीटर डेप्थ टाकली जायची, की खाली असली पाहिजे, वरून तुटली नाही पाहिजे. आता ते काय होतं, तो केबलवरती खूप विचित्र विषय आहे. परंतु मी जे काही काम केलं, मी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होतो, तर अतिशय उत्तम प्रकारचं काम मी त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि हे सगळं करत असताना मी आता मला काहीच नव्हतं. आता मुलाला तर कमीत कमी डोक्यावर छत आहे आणि बापाचं नाव त्याच्याबरोबर. बरोबर. एवढंच त्याच्यासाठी पुरेसं आहे. आणि त्याच्यामध्ये ॲबिलिटीज इतक्या निर्माण केल्या, त्यालाही प्रत्येक गोष्टीची जाणीव राहील. बरोबर. तोही इमोशनली प्रत्येक माणसाची टच राहील. बरोबर. जी गोष्ट मला दादा गुजरांनी शिकवली, अण्णा हजारेंनी शिकवली, मोहन धारे यांनी शिकवली, ह्या प्रत्येकाचा एक परिपाक माझ्यामध्ये आलेला आहे. बरोबर. की या सगळ्या, मी पोपटराव पवारांचा आम्ही अतिशय चांगले मित्र आहोत. अच्छा. म्हणजे ह्या जे काही एखादं गाव उभारायचं तर त्यांच्यासारखं सायंटिफिक रिसर्च कुणाचा नाहीये. म्हणजे गावात एकूण जमीन किती, त्याचे स्तोत्र काय, झाडांची संख्या, असो अशाच पद्धतीने मी जे काही माझ्या आठवड गावामध्ये काम केलं मध्ये तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये मी त्या गावाचा याच धर्तीवरती विकास केला. या प्रत्येक संसाधनांची सगळ्यांची माहिती एकत्रित केली, सगळ्यांचं रिसोर्सेस काय आहेत, त्याचं युटिलायझेशन मॅक्सिमम कसं होईल, त्याच्या पुढे जाऊन, म्हणजे जसं मी आता तरुणांसाठी सांगितलं तुम्हाला की काम केलं आपण. तरुण आज माझे प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा क्लास 2 ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर हे साधारण 400+ आहेत. बरोबर, सांगितलं तुम्ही आता. हो. माझे तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत. अच्छा. अजून एक प्रश्न आठवतोय, तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्ही संघटना जे काही फाउंडेशन आहेत किंवा फाउंडेशनच्या नंतर हॉस्पिटल असेल काय, जे तुम्ही संघटन पण केलं, आणि आता तुम्हाला संघर्ष करायचा म्हणजे तुम्हाला इलेक्शन लढवायचं. ठीक आहे. ज्यावेळेस बाबासाहेब स्वतः शिकले, संघटित झाले आणि इलेक्शन त्यांनी लढवलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. मग आता हडपसर मधले जे लोकांना तुम्ही शिक्षण दिलंय, सुशिक्षित केलंय, किंवा दुसरीकडून जे हडपसर मधले लोक शिकलेत, आता तुम्ही एवढ्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्ही फक्त एज्युकेशन वरती, डेव्हलपमेंट वरती बोलताय, हे सुशिक्षित लोक तुम्हाला धोका देतील असं वाटतंय का, किंवा यांना काय आव्हान आहे? नाही, यावेळी खरं तर
मी आता लोकांचा मागोवा घेतोय. हम्म. लोक अतिशय लोकांनी जाणीव घेतली, सगळ्यांची परीक्षा घेतली. हम्म. भावनेच्या भरात मतदान करून झालं, हम्म. गरिबीवर मतदान करून झालं, दारिद्र्यावर मतदान करून झालं. हम्म. आता त्यांचं म्हणणं आहे विकासासाठी मतदान करायचंय. अच्छा. मी जे मागचे 2 महिने सातत्याने लोकांशी संपर्क साधतोय, हम्म. लोकांकडून स्वतःहून येत आहे आमची यापूर्वी चूक झाली अच्छा. आणि हे हडपसर बकाल राहिलंय, अच्छा. तरी जर बकाल बदलायचं असेल तर भाऊ आता तुमच्या आणि आम्हीच चुकलो बरोबर आहे. असं स्वतःहून येऊन बोलतात लोक अच्छा. की आमची चूक झाली. बरोबर. आणि सुदैवानं यावेळी मी बीजेपी सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये आहे, बरोबर आहे. ज्याचे ध्येय धोरण ही ग्लोबली चर्चेत आहेत. अच्छा. हम्म. हम्म. तर अशा पक्षाबरोबर असल्यामुळं एक सुशिक्षित वर्ग तर आज माझ्या बरोबर आहेच. बरोबर आहे. सुरुवातीची तर मी निवडणूक जी लढलो ती पार्टी घेऊन लढलो होतो, अपक्ष लढलेलो होतो, अच्छा. तरी मला प्रत्येक वेळी दुसऱ्या क्रमांकाची सर्वांनी मतं दिली. म्हणजे त्याबद्दल तर सर्वांचे मनापासून आभार आहेत बरोबर की जे सगळ्यांनी मला दुसऱ्या क्रमांकाची मतं दिली. पण बरोबर. आज प्रत्येक माणूस माझा कार्यकर्ता तयार झालेला आहे. अच्छा. बरोबर. म्हणजे निवडणूक ही माझी नाही राहिली, बरोबर. लोकांची. निवडणूक ही लोकांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे. अच्छा. ते असं म्हणतात की आम्ही चुकलोय, आम्ही गाढव होतो, आम्ही अच्छा. लोक चुकीची निवडली. बरोबर. आता तुमच्यासारख्या माणसाला निवडून दिलं पाहिजे, कारण याच्या पूर्वी जी निवडून आली त्यांचा शिक्षणाचा पत्ता नव्हता, बरोबर. व्हिजनचा तर त्याहून नव्हता, हम्म. फक्त भावनेच्या भरात. आणि आता त्यांची गरिबी दूर झाली. अच्छा. जे निवडून आले बरोबर. माझ्या विरोधात, हम्म. त्यांची दोघं तिघांची जी काही माझ्या विरोधात त्यावेळी निवडून आले. हम्म. आणि थोडंसं आपण आक्रमक आहोत बरोबर. हे लोकांना कदाचित त्यावेळी पटलं नसेल, परंतु बरोबर. आज लोकांचं म्हणणं आहे तो आक्रमकताच हा गुण आहे अच्छा. की त्याच्यामुळं तुम्ही आक्रमकपणे अनेक प्रश्न सोडवू शकता. आणि बरोबर. आता आमची जबाबदारी आहे, कारण आता लोकांना त्या सगळ्या याची खदखद होऊन बरोबर. आज जे सगळे हडपसरचे प्रश्न प्रलंबित आहेत, मग ट्रॅफिक असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, रस्त्यांचा उंच सखलपणा असेल, रस्ते वर आलेत भ्रष्टाचारामुळं, बरोबर. घरं खाली गेलीत, हम्म. पाण्याची असुविधा आहे, असमतल सगळीकडे सारखा पाणी पुरवठा बरोबर. नाहीये. हे तो पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हडपसरच्या बाबतीत की पाणी पुरवठ्याचं जे लष्करचं जे त्यांचं कार्यालय आहे तिथं जर आपण बघितलं तर प्रत्येक महिन्याला कोण ना कोणतरी आंदोलन करत असतं उन्हाळ्यामध्ये की पाण्याची कमतरता आहे किंवा काय. मग हा पाण्याचा प्रश्न हडपसरचा मुळातून तुम्ही कसा संपवणार? खरं तर मी याच्यावर 15 वर्षापूर्वीच खूप मोठं काम केलेलं आहे. हम्म. त्यावेळी मी अजित पवारांबरोबर होतो. हम्म. अतिशय खरं तर महाराष्ट्रामध्ये एक चांगलं नेतृत्व आणि क्विक निर्णय घेणारं नेतृत्व. मी अजित पवारांना त्यावेळी सांगितलं की दादा, आपल्याला हे जे आपण आता खडकवासला असेल, पानशेत वरून पाणी आणून सगळ्या शहराचा पाणी पुरवठा करतो, तर आज जे नळाला पाणी येतं आपल्या, तर ते पाणी सगळं फिल्टर होऊन येतं. मग पर्वती जल शुद्धीकरण केंद्र असेल हडपसरला येणारं, किंवा लष्कर जल शुद्धीकरण केंद्र असेल, या ठिकाणी त्याच्यावरती प्रोसेस केली जाते. आणि मग ते पाणी नळा वाटप, मोटार वाटप, वेगवेगळ्या ठिकाणच्या विभागीय टाक्यांमध्ये जाऊन प्रेशर टेक्निकनं आपल्या याच्यापर्यंत येतं, नळामध्ये येतं. परंतु आपण ते पाणी कसं वापरतो? फ्लश करायला सुद्धा प्रोसेस केलेलं पाणी, त्याच्यानंतर गार्डनला प्रोसेस केलं पाणी, कपडे धुवायला प्रोसेस केलेलं पाणी, आंघोळीला प्रोसेस केलेलं पाणी. आणि ज्याचा एवढा खडकवासला ते तुमच्या नळापर्यंत प्रवास झालाय, ही गोष्ट ज्यावेळी, आणि त्याच वेळी मी माहिती अधिकार कायद्यामध्ये सुद्धा खूप मोठं काम केलंय. मी अण्णा हजारेंबरोबर माहिती अधिकार कायद्याचं सर्वात पहिलं पुस्तक, अण्णा हजारेंचं शहीद भगतसिंग प्रतिष्ठान आणि हिंद स्वराज ट्रस्ट, जे अण्णांचं हिंद स्वराज ट्रस्ट आहे, या दोन्ही ट्रस्टनी मिळून जो माहिती अधिकार कायद्याचं अण्णांनीच काम केलेलं आहे, परंतु त्याचं पुस्तिका प्रसिद्ध करण्याचं काम आणि त्याचं भाग्य मला लाभलं. अण्णांनी या हडपसरमध्ये येऊन ते पुस्तक अण्णांनी स्वतः ड्राफ्ट केलं, आम्ही सगळं लिहून घेतलं, ते पुस्तक प्रकाशित केलं. त्याच्या प्रती आता आपल्याकडे उपलब्ध आहेत. माझा मूळ प्रश्न होता की तुम्ही ते संपवणार कसं? तिथं सारखे आंदोलन होतात किंवा पाण्याचा प्रश्न, आंदोलन का होत आहेत? तर मुळात पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी हे वेगळं करण्याची गरज आहे. आणि मी त्यावेळी अजितदादांच्या हा प्रश्न लक्षात आणून दिला. दादांनी त्याचा अभ्यास केला, लगेच आयुक्तांना सांगितलं, माहिती अधिकार कायद्याखाली मी त्याची, आणि अजितदादांकडे पाटबंधारे खातं होतं त्यावेळी. अजितदादांच्या लक्षात आलं, मी एवढे टीएमसी पाणी पुणे शहराला देतोय आणि त्याचा वापर होत नाही, आणि येणारी बिलं पण येत नाहीत. पाटबंधाऱ्याची आजही बिलं पेंडिंग आहेत. तर ते बिलं आणि तो जो, कारण मग त्याच्यात काय सांगितलं जातं, तर पाण्याची गळती होते. तर मुळात पिण्याचं पाणी आणि वापराचं पाणी हे वेगळं जर केलं गेलं, हे त्याचं सोल्युशन आहे. आणि अजितदादांनी त्या, आता माझ्या माहितीप्रमाणे साधारण 70
ओव्हरहेड टँक्स, अच्छा. जे लोकल पाणी उपसून त्या टाकीमध्ये टाकायचं पिण्याचं पाणी. आता जी 24/7 पाणी जे आहे ते दोन्ही पाणी, ही संकल्पना विजय मोरेंची आहे. ओके. त्यावेळी मी आयुक्तांना पत्र दिली, अजितदादांना पत्र दिली, त्याच्या मोठमोठ्या त्यावेळी बातम्या छापून आल्या अच्छा. की हे पाण्याचं विभाजन होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ते विभाजन आता व्हायला सुरुवात झालेली आहे. आता बऱ्याचशा शहरामध्ये 24/7च्या लाईन पडलेल्या आहेत. अच्छा. लोकल पाणी उचलायचं, त्याला फिल्टरची गरज आहे का? गार्डनला घालायला फिल्टरच्या पाण्याची गरज आहे? गाडी धुवायला गरज आहे का? फ्लश टँकला गरज आहे? कपडे धुवायला गरज आहे का? तर नाही. त्या ठिकाणी लोकल रिसोर्सेस मधून पाणी उचलायचं, तर टाकीमध्ये भरायचं. आणि पिण्याचं पाणी इथपासून अगदी दौंडपर्यंत बिस्लरीपेक्षा अतिशय चांगल्या दर्जाचं पिण्याचं पाणी, फक्त 2 लाईन सेपरेट होणार आहेत आणि त्या टाकायला सुरुवात झालेली आहे. मी कालच आमच्या वस्तीमध्ये पाहिलं, इथे उन्नतीनगरमध्ये 2 लाईन तयार झालेल्या आहेत. अच्छा. मी तुम्ही जे म्हणताय सावरकर भवन आपल्या याच्या लष्कर पाणी पुरवठा केंद्राच्या अधिकाऱ्यांशी बोललो की दोन्ही लाईन तुम्ही चालू ठेवा. पाणी कधी सोडायचं ते आता सध्या जोपर्यंत तुमची सिस्टम पूर्ण बसत नाही, परंतु लाईन ते बंद करू नका. बरोबर. तुम्ही एक शब्द वापरला की हे विजय मोरेचं विजन आहे. तसंच एक तुम्ही काही महिन्यापूर्वी एक गव्हर्नमेंटने GR काढला की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे व्यापारी आहेत त्यांचे दुकान हे 24 तास जरी चालू ठेवले तरी आता काही हरकत नाही. आणि त्याच्या आपण तुम्ही जे डॉक्युमेंट दाखवले त्यामधून आपण ते तपासलं की यासाठी तुम्ही पाठपुरावा भरपूर केला होता. मीडियावरती ते काही दिसलं नाही. काय त्याचा पाठपुरावा केला आणि काय त्याचं काय? खरं तर काय झालं होतं, मी पोलिसांशी शॉप ऍक्ट मध्ये अशी कुठंच व्यवस्था नाहीये की दुकान किती, शेवटी दुकाने अधिनियमचा एक स्वतंत्र विभाग आहे. म्हणजे तर त्याच्यामध्ये अशी कुठंच प्रोव्हिजन नाही की दुकान तुम्ही सकाळी 7ला उघडा आणि रात्री 10ला बंद करा, अशी काही प्रोव्हिजन नाही. 10 नंतर कुठलाही व्यवसाय जर चालू केला किंवा चालू ठेवला, 11 वाजता पोलीस येतात आणि धाक दपटशाह दाखवून बंद करतात. मग आमचे एक मित्र आहेत, त्यांना मी कोर्टात जायला सांगितलं. त्यांचा मगरपट्ट्यामध्ये दुकान आहे, एका मल्टीनॅशनल कंपनी बरोबर त्यांचा हॉटेलिंगचा फूडचा बिझनेस आहे. मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही ही प्रोव्हिजनच नाहीये, तुम्ही कोर्टात जा. मग कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले की याच्यात कुठेही प्रोव्हिजन नाहीये आणि महाराष्ट्रात आज लोकांना रोजगार नाहीये. बरोबर. त्याचवेळी पुण्यासारख्या शहरामध्ये तर खरंच खूप अडचण होते. रात्री जर एखाद्याला चहा प्यायचा असेल तर तो कुठेतरी चोरी चपाटीने असं ते हॉटेल चालू ठेवतात. बरोबर. आणि ITचं शहर आहे, 24 तास जागा राहायला लागले. मुंबई सारखी पुण्याची धावपळ सुरू झालेली आहे सगळ्या दृष्टीने. बरं, जगण्याच्या धडपडीत हे सगळंच जरी निसर्गाकडे चला म्हणत असेल तरी हे सगळं काही शक्य नाही. कारण व्यवहारी जगतामध्ये या सगळ्या गोष्टींची, आणि याला पोलीस मात्र काही अजिबात कॉपरेट करत नव्हते. ते का, तर पुन्हा हप्तेगिरीसाठी. अच्छा. म्हणजे मग मी काय केलं, मंत्रालयाकडे गेलो, मंत्रालयाला सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, पुण्याच्या आयुक्तांना सांगितलं की तुम्ही 24 तास, तसा आदेश आमच्या मित्रांनी मिळवलेलाच होता. बरोबर. तो आदेश सगळ्या पोलिसला दिला. तरी ते म्हटले नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, 24 तास तुमच्या हॉटेलवर काही गडबड झाली तर. म्हटलं दिवसा झाली तर तुम्ही आणि रात्री झाली तर तुम्ही काय झोपायला जाणार आहात? बरोबर. मग हे बोलल्यावर जरा एक अधिकारी मला थोडस उद्धट बोलला, म्हणजे काय तुम्ही आम्हाला शिकवणार का? म्हटलं साहेब तसं नाही, आम्ही तुम्हाला नियमाचं पालन करा हे सांगतोय. बरोबर. हा नियम आहे की 24 तास तुम्ही आम्हाला मज्जाव करू शकत नाही, मग तो कुठलाही व्यावसायिक असो. बरोबर. म्हटले तसं आम्हाला गव्हर्नमेंटचे आदेश नाहीयेत. मग आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि तो आदेश काढायला लावला आणि तो कालच्या 1 ऑक्टोबर रोजी तो आदेश काढण्यात आला. बरोबर. 1 ऑक्टोबरला GR, कारण यांना GR कळतो गव्हर्नमेंटच्या सर्वंटला, बरोबर, त्यांना कोर्ट नाही कळत, वाचताच येत नाही आमच्या लोकांना. दुर्दैव आहे. मी कोर्टचा आदेश खरं तर दिला होता त्यांना. मग म्हटले GR काढा, म्हणून तो GR काढावा लागला. त्याचा फॉलोअप घेतला, तो GR काढला आणि मग तो आता पोलीस स्टेशनला दिला. आणि एक पुण्यातल्या आयुक्तांचं विशेष कौतुक की त्यांनी काय केलं, त्या GR वर आज सगळ्या पोलीस स्टेशनला, पुणे जिल्ह्यात सगळीकडे आज पत्र जात आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनवरून मला पत्र येत आहेत. ते व्हॉट्सअपवरती मला त्यांचं पत्र पाठवतात, कारण मी अर्ज केले ना की पुन्हा आमच्या कुठल्याच व्यवसायाला तुम्ही थांबवायचं नाही. बरोबर आहे. मग तो सोन्याच्या वाल्याला त्याच्या रिस्कवर चालवत असेल, बरं रोजगार मिळेल ना. बरोबर. रात्रीचा मिळेल, दिवसा मिळेल. 24 तास जर चालली, आज कोरोनामुळे कंबरडी मोडलेली आहेत व्यावसायिकांची. बरोबर आहे. किरकोळ दुकानदार कसे सर्वाइव्ह करतात, जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. बरोबर आहे. आज कर्जाच्या याच्यात ते वेळखेळ्यात बुडत चाललेली आहेत. बरोबर. स्पर्धा आहे, ग्लोबलायझेशन भारतानं स्वीकारलंय.
आणि ग्लोबलायझेशन मध्ये खूप अडचणीच आहे व्यवसाय एखादा टिकवणं. बरोबर. पिझ्झावाल्याबरोबर आमचा वडापाववाला कसं टिकेल हो? नाही टिकणार. त्याच्या मागे पब्लिक फंडिंग आहे आणि हा स्वतःचे कर्ज काढून एखादी गोष्ट करतोय. जसं आमचा टेलर अडचणीत आलेला आहे, करेल ना, त्याला करू देत ना. बरोबर. त्याची मेहनत आहे, त्याने काय करायचं होतं त्याचा प्रश्न आहे, 24 तास. परंतु त्याला तुम्ही मज्जाव करू नये आणि बरोबर. त्याला निश्चित यश आलं. आणि आता 24 तास कुणी तरी अजून लोकांना भीती वाटते अच्छा. की पोलीस अडवतील का. तर तो एक अवेअरनेस करण्याची गरज आहे की हम्म. लोकांना, आता मी माझ्यापर्यंत पोहोचवलंय पण दुर्दैवानं अजून ते सगळीकडे पोहोचलेलं नाहीये. बरोबर. नक्कीच. मी एक छोटेसे आपण माहितीपट बनवला सुद्धा, हम्म. प्रसिद्धही केला, पण तो 40-50 हजार लोकांपर्यंतच गेला. बरोबर. त्यातही व्यापारी किती आहेत हा जरा प्रश्नचिन्हच आहे. बरोबर आहे. नक्कीच आपण क्रांती न्यूजच्या माध्यमातून त्यांचे जेवढे काही मनामध्ये विचार होते ते आपण थोडेसे, त्या सगळ्या विचारामधले थोडेसे विचार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कारण पॉडकास्ट हा बऱ्यापैकी मोठा होतोय, परंतु त्यांच्यासोबत बोलण्याचा इंटरेस्ट अजून कमी झालेला नाहीये. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडेल किंवा ज्यांना ज्या वेळेस इच्छा होईल, ज्या वेळेस टाइम भेटेल, त्यावेळेस पॉडकास्टच्या माध्यमातून आपण परत त्यांचे विचार तुमच्यापर्यंत, हडपसरकरांपर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. मी मेघराज गावरे आणि तुम्ही बघताय क्रांती न्यूज. सर, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. मनपूर्वक धन्यवाद की आमचे विचार तुम्ही ऐकून घेतलेत, बरोबर. त्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.